एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स. आता एलिमेंट्स म्हणजे काय, घटक समजून घ्या. एलिमेंट्स म्हणजे काय, घटक म्हणतो का नाही आपण, एलिमेंट आहे. एलिमेंट म्हणजे काय, छोटासा घटक. आता छोटासा घटक कोणाचा आहे, इथं दिलंय बघा सेंटेन्स. आणि सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य. म्हणजे वाक्याचे हे छोटे छोटे काय असतात, एलिमेंट्स असतात. म्हणजेच काय, घटक असतात. म्हणजे छोटे छोटे पार्ट्स असतात. आणि छोटे छोटे घटक, छोटे छोटे भाग म्हणूनच एक वाक्य बनत असतं. म्हणून वाक्याचे हे सर्व काय झाले, छोटे छोटे घटक झाले. आणि या छोट्या छोट्या घटकापासूनच वाक्य बनतं. म्हणून आपण ते सर्व घटक घेणार आहोत. मग ते कोणते कोणते घटक आहेत, सब्जेक्ट म्हणजे कर्ता झाला, वर्ब म्हणजे क्रियापद झालं, आणि नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म झालं, किंवा कॉम्प्लिमेंट म्हणून आपण पूरक झालं. तर हे सर्व जे घटक आहेत त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर समजलं सर्वांना, एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्सचे हे छोटे छोटे घटक आहेत. ह्या घटकापासून सेंटेन्स वाक्य बनतं. ठीक आहे, वाक्याचे घटक असं म्हटलंय आपण. बघा वाक्याचे घटक कोणते कोणते आहेत, मग इथं दिलंय बघा सुरुवातीलाच. वाक्याचा महत्वाचा घटक सुरुवातीला कोणता आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, आपण म्हणतो कर्ता. मराठीमध्ये काय म्हणतो आपण, करता. नंतर बघा काय दिलंय, वर्ब. हे सगळ्यात महत्वाचं असतं, आहे का नाही, वर्ब. वर्ब म्हणजेच काय, क्रियापद. आणि नंतर असतं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. एक तर ऑब्जेक्ट असतं किंवा कॉम्प्लिमेंट असतं, कधी कधी दोघं पण येतात. तर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म, आणि कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, पूरक. एक एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवात आपण करणार आहोत कशाद्वारे, तर सब्जेक्ट द्वारे. ठीक आहे. तर बघा अगोदर समजून घ्या, एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे काय, तर वाक्याचे घटक आहेत कोणते कोणते, सब्जेक्ट, कर्ता, नंतर कोणता, वर्ब, नंतर ऑब्जेक्ट, आणि हे कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट आहे का नाही, कर्ता म्हणतो आपण. तर कर्त्याचे चार घटक आहेत बघा. एक म्हणजे नाउन, नंतर प्रोनाउन, नंतर इन्फिनिटिव्ह आणि जेरंड. ठीक आहे, हे चार घटक आहेत. तर सुरुवात आपण इथून करणार आहेत. कुठूनपासून, तर सब्जेक्ट पासून सुरुवात करणार आहोत. तर हे चार घटक पण आपल्याला पाहायचे आहेत. बघा साध्या वाक्यात क्रियापद नेहमी मध्यभागी असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. इथूनच आपला हा टॉपिक सुरू होतो. बघा काय सांगितले त्यांनी, की साधं वाक्य. साधं वाक्य म्हणजेच काय, ज्याला म्हणू आपण त्याला विधानार्थी वाक्य, फुल स्टॉप वालं वाक्य असं म्हणू आपण. फुल स्टॉप वालं वाक्य जास्त म्हणजे जनरली आपण जे वाक्य बोलतो साधे वाक्य, प्रश्नार्थी नाही, प्रश्नार्थी पण नाही आणि उद्गारार्थी पण नाही. कोणते वाक्य, साधे वाक्य. जनरली आपण असं म्हणतो, ही इज अ टीचर, ही इज व्हेरी गुड प्लेअर, आहे का नाही. अशा प्रकारचे वाक्य आहेत जे साधे वाक्य आहेत, फुल स्टॉप वाले वाक्य आहेत. ह्या फुल स्टॉप वाल्या साध्या वाक्यामध्ये प्रश्नार्थी नाही आणि उद्गारार्थी नाही, बरं का. प्रश्न पण नाही आणि उद्गारार्थी पण नाही. तर कोणतं, साधं वाक्य. फुल स्टॉप वाले जे साधे वाक्य असतात, ह्या साध्या वाक्यामध्ये नेहमी काय सांगितले त्यांनी, क्रियापद जे आहे नेहमी मध्यभागी असतं. कुठं असतं, मध्यभागी असतं. कसं बघा समजून घ्या, उदाहरणासहित समजून घेऊ आपण. प्राजक्ता कुक्स व्हेरी वेल, आहे का नाही, प्राजक्ता कुक्स व्हेरी वेल. बघा इथं प्राजक्ता, नंतर कुक्स आहे, आणि नंतर व्हेरी वेल हा शब्द आहे. आता ह्या वाक्यामध्ये मध्यभागी काय आलंय, बघा हा शब्द आलाय कोणता, कुक्स, आहे का नाही. मध्यभागी कोणता आहे, कुक्स. कारण का, स्ट्रक्चरच आपलं कसं बघितलं, आताच बघितलं आपण, सब्जेक्ट असतो, बरोबर आहे, नंतर प्लस वर्ब असतं, आणि नंतर मग शेवटी काय असतं, ऑब्जेक्ट किंवा काय म्हणू आपण त्याला, कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट तरी असतं किंवा कॉम्प्लिमेंट तरी असतं. अशा प्रकारे सुरुवातीला सब्जेक्ट असतो आणि मध्यभागी नेहमी काय असतं, वर्ब असतं. मग इथं पण बघा, प्राजक्ता कुक्स व्हेरी वेल, ह्यामध्ये मध्यभागी कोण आहे, कुक्स, आहे का नाही. कुक्स म्हणजे काय, शिजवणं, अन्न बनवणं. तर कुक्स हे काय झालं, आपलं वर्ब झालं, आहे का नाही. काय झालं, हे वर्ब झालं. म्हणजे कोणतंही साधं वाक्य असू द्या, फुल स्टॉप वालं वाक्य असू द्या, त्याच्यामध्ये वर्ब नेहमी मध्यभागी असतं. ही पहिली गोष्ट कळाली आपली. आता वर्ब मध्यभागी असलं, ही गोष्ट कळाली की दुसरी गोष्ट कशी कळते आपल्याला, ह्या वर्बच्या लेफ्ट साइडला, म्हणजेच काय, फुल स्टॉप वाल्या वाक्यामध्ये पहिलं जे असतं ते कोण असतं नेहमी, तर तो असतो सब्जेक्ट, कर्ता. कोण असतो, सब्जेक्ट, कर्ता. कारण कसं लक्षात ठेवायचं बघा, कोणतीही एखादी गोष्ट केली असेल तर आपण काय म्हणतो, हा उद्योगधंदा कोणी केला, आहे का नाही, हा उद्योगधंदा कोणी केला. तर त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या भावाचं नाव किंवा बहिणीचं नाव किंवा मित्राचं नाव पुढे करतो का नाही, ह्यानं केला तो उद्योगधंदा, आहे का नाही, ह्यानं केला तो उद्योगधंदा. म्हणजे ज्यानं काम केलंय त्याचा अगोदर आपण नाव घेतो का नाही, किंवा त्याला अगोदर पुढे करतो. इथं पण तसंच आहे. ही क्रिया कुक बनवणं असेल, आहे का नाही, स्वयंपाक करणं असेल, किंवा कॉल करणं असेल, किंवा विजिट करणं असेल, ह्या सगळ्या क्रिया कोणी केलेल्या असतात, तर त्या कर्त्यानं केलेल्या असतात. मग जो करणारा असतो का नाही, तो सगळ्यात अगोदर पुढे घ्यायचा, करणारा सगळ्यात अगोदर पुढे घ्यायचा. म्हणून इथं बघा, प्राजक्ता काय झाली, तर ही सब्जेक्ट झाली, आहे का नाही. काय झाली, सब्जेक्ट. ह्यालाच काय म्हणू आपण, कर्ता. प्राजक्ता कोण इथं, कर्ता आहे. तर कुक्स काय झालं, क्रियापद झालं. म्हणजे लक्षात ठेवा, कुक्स एकदा आपल्याला वर्ब मिळालं की त्याच्या लेफ्ट साइडला आणि पहिला शब्द जो असतो तो कोण असतो, कर्ता असतो, सब्जेक्ट असतो. आणि उजव्या साइडला कोण असतं, मग ते ऑब्जेक्ट असेल किंवा कॉम्प्लिमेंट असेल. हे आपल्याला थोड्या वेळात बघायचंय. अगोदर आपलं काय बघायचंय, वर्ब आणि सब्जेक्ट, आहे का नाही. तर आपल्याला कुक्स हा काय मिळाला, वर्ब मिळाला, आणि त्याच्या लेफ्ट साइडला कोण असतं,
असतो, हा सब्जेक्ट असतो, आहे का नाही. सुरुवातीला नेहमी कोण असतो, तो सब्जेक्ट असतो. पुढचं बघा, विकी कॉल्स कॅटरीना, आहे का नाही. विकी कौशलनं कॅटरीनाला कॉल केला. विकी कॉल्स कॅटरीना, काही असू द्या. कॉल्स काय झाला, वर्ब झाला, बरोबर आहे का नाही. हा आपल्याला वर्ब मिळाला. ह्या वर्बच्या लेफ्ट साईडला कोण आहे, विकी. हा कोण झाला मग आता, कर्ता झाला. कारण का, आपलं कसं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता नेहमी अगोदर असतो, मध्यभागी काय असतं, क्रियापद. म्हणून इथे दिले बघा, नेहमी मध्यभागी, साध्या वाक्यामध्ये क्रियापद हे मध्यभागी असतं. चला पुढे बघूया. विजिटेड, आहे का नाही. ही विजिटेड दॅट ऑफिस, मध्यभागी कोण आहे इथं, विजिटेड. हे झालं काय आपलं वर्ब, म्हणजे क्रियापद झालं. आणि क्रियापदाच्या इकडं लेफ्ट साईडला म्हणू आपण, कोण आहे, ही. आता ही काय झाला इथं, सब्जेक्ट झाला. इथं नाव आले, इथं प्रोनाउन आले, आहे का नाही. अशा प्रकारे हे प्राजक्ता असेल, विकी असेल किंवा ही असेल, हे काय झाले सगळे, हे झाले कर्ता. आणि ह्याच्यामध्ये कुक्स असेल, कॉल्स असेल आणि विजिटर्स असेल, हे काय झाले सगळे, हे झाले क्रियापद. तर लक्षात ठेवा, साध्या वाक्यामध्ये मध्यभागी नेहमी क्रियापद मध्यभागी असतं आणि त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला कोण असतो, कर्ता असतो. कधी ते नाव असेल, कधी प्रोनाउन असेल, पण तो मात्र कोण असतो, कर्ता असतो. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला समजून घ्यायचंय सब्जेक्ट, कर्ता. आता डिटेल मध्ये बघून घेऊ आपण की कर्ता कसा येतो, त्याचा उपयोग कसा केला जातो. बघा, आताच आपण बघितलं कर्ता जो आहे तर तो किती प्रकारचा असतो, 4. एक तर नाउन, आहे का नाही, ज्यांनी काम केलंय. मगाशी काय आलं तिथं नाव, समजा विनोद असेल, विजय असेल, अजय असेल, अंकित असेल, कोणी असू द्या. नाउन, नाम जर आलं वाक्याच्या सुरुवातीला, मगाशी प्राजक्ता होती का नाही तिथं, तर प्राजक्ताच्या ठिकाणी समजा काय आलं, रोहन नाव आलं, काही असू द्या. म्हणजे एखाद्या वेळेस नाउन जर कर्ता म्हणून आला, नाम एखादं, नाम म्हणजे काय, ब्रह्मांडामध्ये कोणतीही गोष्ट असू द्या त्याच्या नावाला नाम म्हणतात. मग तो सजीव असू द्या, निर्जीव, कोणी असू द्या. मग समजा एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर त्याला काय म्हणू आपण, नाउन. कोण म्हणून आलाय, कर्ता म्हणून आलाय. समजा प्रोनाउन, जसं की बघितलं आपण तिसऱ्या वाक्यामध्ये ही आला होता, आहे का नाही. ही काय झाला, प्रोनाउन झाला, सर्वनाम झालं. नंतर इन्फिनिटिव्ह आणि जेरंड हे पण कर्ता म्हणून येतात. हे आपल्याला थोड्या वेळात बघायचंय. आता सुरुवात करू बघा. आपल्याला काय अगोदर बघता इथं, सब्जेक्ट, कर्ता. कर्ता म्हणजे कोण आपण समजून घेऊ. व्याख्या, पुस्तकी भाषा काय म्हणते बघा. क्रियापदाला हु कोणीने प्रश्न विचारल्यास कर्ता मिळतो. खूप सोपं आहे एकदम. मग सांगितलं उद्योगधंदा कोणी केला, आहे का नाही. काय कोणता महत्त्वाचा शब्द आहे, कोणी केला. मग इथं विचारायचं कोणी केला, कॉल केला, कोणी केला, तर विकीनं कॉल केला. नंतर काय म्हणू आपण, इन्व्हाइट केलं, कोणी केलं, समजा त्यानं इन्व्हाइट केलं, तर त्यांना असेल, विकी असेल, प्राजक्ता असेल, कोणी असू द्या. ज्यानं हे काम केलंय का नाही त्याला आपण विचारतोय कोणी केलं, आहे का नाही. काय विचारतोय, कोणी केलं. मग जर का क्रियापदाला कोणी हा महत्त्वाचा शब्द आहे बघा, काय, कोणी, हा उद्योगधंदा कोणी केला, तर हा कोणीनं प्रश्न विचारला, हुन प्रश्न विचारला क्रियापदाला, की लगेच आपल्याला कळतं हे कोणी केले. म्हणजेच काय, आपल्याला कर्ता मिळतो. कर्ता म्हणजे काय, करणारा, आहे का नाही. कर्ता म्हणजेच काय, करणारा. तर अशा प्रकारे आपल्याला क्रियापदाला हुन प्रश्न विचारल्यास आपल्याला कर्ता मिळतो. जसं की मगाचं वाक्य आपण बघितलं असेल बघा, इथंच आहे. प्राजक्ता कुक्स व्हेरी वेल. विचारा हु कुक्स, कोणी स्वयंपाक केला, तर काय उत्तर येते, प्राजक्ता. इथं कॉल्स, कोण, विकी कॉल्स कॅटरीना. विचारा हु कॉल्स कॅटरीना, कोणी कॅटरीनाला कॉल केला, तर उत्तर काय येते, विकी. मग विकी असू द्या, प्राजक्ता असू द्या, हे काय झालेत, हे कर्ता झालेले आहे. ठीक आहे. इथं ते सांगितले बघा, नाउन ऍज अ सब्जेक्ट, आहे का नाही. जे सुरुवातीला सब्जेक्ट जो आहे तो कोण येतो, इथं नाउन येतो. आणि नाउन म्हणजे काय, नाम. नाम म्हणजे नाव. कोणताही समजा मनुष्य असू द्या, प्राणी असू द्या, कोणतंही या ब्रह्मांड मध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्यांच्या नावाला नाम असं म्हणतात. ठीक आहे. बघा इथं काय दिलंय, सिद्धार्थ आस कियारा, आहे का नाही. सिद्धार्थ आस कियारा, सिद्धार्थ कियाराला विचारतो. ठीक आहे. सिद्धार्थ आस कियारा. इथं वर्ब काय झालं, आस, बरोबर आहे का नाही. इथं वर्ब कोणतं झालं, आस. आता हे वर्ब मिळालं आपल्याला. हे वर्बच्या लेफ्ट साईडला किंवा वाक्याच्या सुरुवातीला कोण असतो, कर्ता असतो. आता आपल्याला तेच बघायचे की कर्ता इथं नेमका कोण आहे. म्हणजे इथं बघायचंय नाउन आहे का प्रोनाउन आहे. तर बघा इथं सिद्धार्थ म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं नाव झालं, म्हणून काय झाला, सिद्धार्थ काय झाला, नाउन झाला. म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी कोण आलंय, नाउन आले. एकदम सोपं आहे. पुढे बघूया, दे इन्व्हाइट यू. आता बघा इथं वर्ब कोणतं, इन्व्हाइट, आहे का नाही. इन्व्हाइट हे काय झालं, वर्ब झालं. आणि वाक्याच्या सुरुवातीला हे कोण असतो, कर्ता असतो नेहमी. इथं मला सांगा, दे हे कोणत्या व्यक्तीचं नाव आहे का, इथं नाही, व्यक्तीचं नाव नाहीये, हे नाउन नाहीये. हे काय आहे, तर हे प्रोनाउन आहे. प्रोनाउन म्हणजेच काय बघा, सोपं एकदम,
नाउन आहे का नाही, प्रोनाउन. नाउन म्हणजे तर आपल्याला कळालं, नाउन म्हणजे काय, नाम आहे का नाही, नाव. आणि प्रो म्हणजे काय, ची जागा घेणारा आहे का नाही. प्रो म्हणजे काय, ची जागा घेणारा किंवा च्या बदली येणारा. जसं की म्हणतो बघा आपण, एखादं ऍप असेल, त्या ऍपमध्ये खूप ऍड असतात, पण त्याचं प्रो व्हर्जन असतं बघा. प्रो व्हर्जन म्हणजे काय, त्याला बदली करून येणारं दुसरं ऍप की ज्याच्यामध्ये ऍड नसणार, काय नाही, पण तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, तुम्हाला पैसे भरावे लागतील, तर त्याला म्हणतात प्रो ऍप आहे का नाही. तर प्रो म्हणजे काय, ची जागा घेणारा. इथं आपण असं अर्थ समजून घेऊ. प्रो म्हणजे काय, ची जागा घेणारा. प्रो कोण, ची जागा घेणारा. कोणाची जागा घेणारा, नाउनची. मग नाउनची जागा घेणारा मग कोण असेल, ही. जर का मला म्हणायचे राहुल, तर राहुलच्या ठिकाणी मी काय म्हणणार, ही. जर का मला म्हणायचे नीता, नीताच्या ठिकाणी मी काय म्हणणार, शी. तर अशा प्रकारे नामाच्या ठिकाणी येणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात प्रोनाउन आहे का नाही, सर्वनाम. मग इथं बघा तेच झाले, दे. समजा मला म्हणायचे स्टुडंट्स किंवा पीपल, त्यांच्या ठिकाणी मी काय म्हणणार, दे. दे म्हणजे काय, ते सगळे आहे का नाही. दे म्हणजे काय, ते सगळे. मग मला सांगा, दे इथं काय झालंय, आता हा दे नाउन आलाय का प्रोनाउन आलाय, तर इथं लक्षात ठेवा हा प्रोनाउन आलाय आहे का नाही, लक्षात ठेवायचं. इथं हा दे काय झाला, इथं प्रोनाउन आलेला आहे. हा नाउन आहे का, नाही, तर हा कोण आहे, प्रोनाउन आहे. एवढं लक्षात ठेवा, कोण आहे, प्रोनाउन आहे. मग मला सांगा दोन्ही वाक्यामध्ये नाउन कोणता आहे, तर सिद्धार्थ हा नाउन आहे, तर दे काय झाला, हा प्रोनाउन आहे. दोन वाक्य आपण सोबत का घेतोय, कारण आपल्याला समजलं पाहिजे की नाम म्हणजे काय आणि प्रोनाउन म्हणजे काय. तर बघा इथं सिद्धार्थ नाउन हा कर्ता म्हणून आलाय, इथं दे हे प्रोनाउन कर्ता म्हणून आलंय. ठीक आहे, पुढे बघा, तेजस्वी रिक्वेस्ट करण आहे का नाही. तेजस्वी रिक्वेस्ट करण, तेजस्वीनं काय केलं, रिक्वेस्ट केली. कोणाला, करणला. इथं बघा रिक्वेस्ट जे आहे हा वर्ब झाला. मध्यभागी नेहमी कोण असतो, वर्ब असतो, आणि याच्या लेफ्ट साईडला कोण असतो, तर हा कर्ता असतो. आता तेजस्वी म्हणलं की एका व्यक्तीचं नाव आहे, मुलीचं नाव आहे तेजस्वी आहे का नाही. तर तेजस्वीनं काय केलंय, करणला रिक्वेस्ट केली आहे का नाही. तर इथं करणारी, रिक्वेस्ट करणारी कोण आहे, तेजस्वी आहे, म्हणून इथं तेजस्वी कोण झाली, कर्ता झाली. पण तेजस्वी व्यक्तीचं नाव आहे का नाही, मग हे काय झालं, नाउन झालं. नाउन ऍज अ सब्जेक्ट आहे का नाही. म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी कोण आलेत बघा, ही तेजस्वी आणि हे सिद्धार्थ कोण आलेत, नाउन आलेले आहेत. अशा प्रकारे आपण पहिली गोष्ट समजली, कोणती, नाउन ऍज अ सब्जेक्ट आहे का नाही. सब्जेक्टच्या ठिकाणी नाउन येतो. इथं तेच दिलंय बघा, सब्जेक्ट, कर्ता म्हणून कोण आलाय. आता आपली पहिली गोष्ट क्लिअर झाली, कोणती, नाउन. नाउन हा कर्त्याच्या ठिकाणी येत असतो. मग सिद्धार्थ असू द्या, तेजस्वी असू द्या, प्राजक्ता असू द्या, विकी असू द्या, कॅटरीन असू द्या, कोणी असू द्या, हे सगळे काय आहेत, नाम आहेत, व्यक्तीचे नाम आहेत. नाम हे कर्ता म्हणून आलेलं आहे वाक्याच्या सुरुवातीला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता पुढे जायचंय आपल्याला, आणि आता समजायचं आपल्याला प्रोनाउन ऍज अ सब्जेक्ट आहे का नाही. पहिली गोष्ट क्लिअर झाली बघा, इथंच तुम्हाला दिसत असेल, नाउन ऍज अ सब्जेक्ट क्लिअर केली. आता दुसरी गोष्ट बघायची आपल्याला, कोणती, प्रोनाउन सब्जेक्टच्या ठिकाणी कसा येतो. जसा इथं ही, दे आला का नाही, तेच प्रोनाउन आता सर्वनाम जे आहे ते कर्त्याच्या ठिकाणी कसे येतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, चला बघू. आता इथं दिलंय बघा, प्रोनाउन ऍज अ सब्जेक्ट आहे का नाही. सर्वनाम जे आहे ते सब्जेक्टच्या ठिकाणी येत असतात, सब्जेक्टच्या ठिकाणी प्रोनाउन येत असतात. आता प्रोनाउन किती प्रकारचे आहेत बघा, इथं दिलंय किती आहेत प्रोनाउन. इथं फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे, आणि थर्ड पर्सन आहे. आता काय ही भानगड, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, थोडंसं समजून घेऊ आपण. बघा फर्स्ट पर्सन, इथं काय दिलंय, प्रथम पुरुष आहे का नाही. काय दिलंय, प्रथम पुरुष. प्रथम म्हणजे काय, फर्स्ट क्लास एकदम. द्वितीय पुरुष, सेकंड पर्सन म्हणजे काय, द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड क्लास. आणि थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष म्हणजे काय, थर्ड क्लास. थर्ड क्लास म्हणजे जरा वेगळं होईल, तर आपण म्हणू तृतीय श्रेणी आहे का नाही, तृतीय श्रेणी. बघा प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता हे समजून घेऊ आपण. बघा ज्यावेळेस मी म्हणतो की मी आहे का नाही, स्वतःला, काही लोक बघा स्वतःला म्हणतात आम्ही वगैरे आहे का नाही, तर तशा प्रकारे मी आणि आम्ही, म्हणजे समजा मी आणि माझा समोरचा दुसरा एक मित्र उभा आहे, तर ह्या दोघांमध्ये मी कोण आहे, इतर उभा आहे का नाही, आणि माझ्या समोर दुसरा मित्र उभा आहे. तर ज्यावेळेस मी म्हणतो मी आहे का नाही, त्यावेळेस असं समजायचं, फक्त समजण्यासाठी बरं का, काय समजायचं, मी म्हणजे काय, प्रथम श्रेणी, फर्स्ट क्लास आहे का नाही. आपण स्वतःला काय समजायचं, फर्स्ट क्लास म्हणतात बघा काही जण, आम्ही आलो, आम्ही गेलो वगैरे, स्वतःला एकदम फर्स्ट क्लासचं समजतात. खरं तर समजायला नाही पाहिजे, पण एक व्याकरण समजून घेण्यासाठी आपण असं गृहीत धरूया की मी म्हणजे काय, फर्स्ट क्लास आहे का नाही. मी म्हणजे काय, फर्स्ट क्लास, आणि माझ्यासोबत समजा दोघं तिघ जण मित्र आहेत माझ्या साईडला उभे तिथं. मी काय म्हणणार मग, आम्ही सगळे आहे का नाही. काय म्हणणार, आम्ही सगळे. मी झाला एक वचन, आणि आम्ही समजा दोघं तिघ जण असो तर आम्ही काय झालो, अनेक वचन आहे का नाही. तर अशा प्रकारे फर्स्ट क्लास झाला कोण, मी फर्स्ट क्लास, आणि माझ्यासोबत दोघं तिघ जण मित्र आहेत आम्ही, मी आणि आम्ही फर्स्ट क्लास. एवढं लक्षात ठेवायचं. आता माझ्या समोरचा जो मित्र उभा आहे त्याला काय म्हणणार, मी, तू, बरोबर आहे का नाही. काय म्हणणार,
तू, समजा तो एक असेल तर त्याला म्हणणार मी तू, आणि जर का समजा त्याच्यासोबत त्याचे 2-4 मित्र असतील तर त्याला काय म्हणणार तुम्ही, यू. तर अशा प्रकारे यू आणि यू, यू म्हणजे तू आणि यू म्हणजेच काय तुम्ही. तर हे काय झाले सेकंड पर्सन. म्हणजे फर्स्ट पर्सन आपण असतो आणि सेकंड पर्सन कोण असतो तर समोरचा व्यक्ती असतो, आहे का नाही. सेकंड पर्सन कोण असतो, समोरचा व्यक्ती असतो. ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. फर्स्ट पर्सन मी आणि आम्ही, सेकंड पर्सन कोण माझ्या समोर जो माझा मित्र उभा आहे तो, त्याला काय म्हणणार मी तू आणि तुम्ही. आता थर्ड पर्सन म्हणजे काय, तर थर्ड पर्सन म्हणजे काय, मी पण नाही माझा समोरचा मित्र तू म्हणतो मी त्याला, आहे का नाही, कारण का समोर उभा आहे म्हणून मी काय म्हणणार त्याला तू. मी पण नाही माझा मित्र पण नाही, पण समजा आम्ही दोघं जण, मी आणि माझा मित्र, माझ्या समोर जो मित्र आहे का नाही तो, आम्ही दोघं जण बोलतोय कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल जो की इथं अवेलेबल नाहीये. म्हणजे समजा एखादा कोणीतरी दुसऱ्या गावाकडचा मित्र आहे, आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय की त्यानं नवीन गाडी घेतली, आहे का नाही. मी काय म्हणणार इथं त्यानं नवीन गाडी घेतली समजा, किंवा आमच्या घरातली एखादी कोणी लेडीज असेल त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं असेल, हा, किंवा तिचा बर्थडे आता लवकरच आहे, तर अशा प्रकारे त्यानं, तिचा बर्थडे, तर हे सगळे थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन म्हणजे काय, जे इथं समोर उभे नाहीयेत. मी आणि माझा मित्र एकमेकांच्या समोर उभे आहेत का नाही, मी आणि माझा मित्र समोर एकमेकांच्या उभे आहेत, पण आम्ही दोघं जण कोणाबद्दल बोलतोय, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय जो की आमच्या समोर नाहीये, अवेलेबल नाहीये बोलण्यासाठी, आहे का नाही. मी माझ्यामध्ये पण नाहीये आणि समोरचा जो मित्र आहे त्याच्यामध्ये पण नाहीये, त्यांच्या ग्रुपमध्ये पण नाहीये, माझ्या ग्रुप मध्ये नाहीये आणि त्याच्या ग्रुपमध्ये पण नाहीये, पण आम्ही दोघं जण कोणाबद्दल बोलतोय, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय जो की त्या अवेलेबल नाही. तो तिसरा कुठेतरी दुसरीकडेच आहे, मग तो रूमच्या बाहेर असेल किंवा मग ह्या लेनच्या बाहेर असेल किंवा मग काय म्हणू आपण ह्या शहराच्या बाहेर असेल, कुठेही असेल, पण इथं अवेलेबल नाहीये, समोरासमोर आम्हा दोघांच्या समोरासमोर उभा नाहीये, म्हणून त्याला म्हणतात थर्ड पर्सन. आणि ह्याच्यावरूनच हे 3 पुरुष आले बघा. कोणते पुरुष आले, पहिला इथे दिलाय फर्स्ट पर्सन, प्रथम पुरुष म्हणजेच काय, एक वचनी झाला आय, आय म्हणजे मी, मगाशी सांगितलं तुम्हाला. आणि दुसरं कोण असतो, आम्ही, मी इथं उभा आहे, माझ्यासोबत 2-3 जण मित्र उभे आहेत का नाही, तर एक वचनी मी झालो आय, आणि अनेक वचन काय झालो वी. वी म्हणजे काय, आम्ही सगळे, आहे का नाही. वी म्हणजे काय, आम्ही सगळे. हा झाला फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन बघूया. सेकंड पर्सन म्हणजे काय, माझ्या समोर जो माझा मित्र उभा आहे त्याला मी काय म्हणणार तू, आहे का नाही. हा झाला सेकंड पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे काय, माझ्या समोरचा, त्याला म्हणू आपण सेकंड क्लासवाला. सेकंड क्लासवाला माझ्या समोरचा आहे. यू एक वचन झालं आणि ते 2-3 जण असतील तर मी काय म्हणणार तुम्ही सगळे मित्र, आहे का नाही, यू. तर अशा प्रकारे हा झाला सेकंड पर्सन. फर्स्ट पर्सन मी, आम्ही, सेकंड पर्सन कोण, तू, तुम्ही, ठीक आहे. आणि थर्ड पर्सन म्हणजे काय, जो आमच्या दोघांच्या समोर एकमेकांच्या उभा नाहीये, पण आम्ही दोघं जण कोणाबद्दल बोलतोय, तिसऱ्या व्यक्तीबद्दल जो की त्या अवेलेबल नाहीये, तो तिसरीकडेच कुठेतरी आहे. अशा प्रकारे त्याला काय म्हणणार थर्ड पर्सन. पण समजा थर्ड पर्सन मी एका मुलाबद्दल बोलतोय एखाद्या, मी काय म्हणणार मग ही म्हणजे काय तो. मी एखाद्या मुलीबद्दल बोललो तर मी काय म्हणणार शी, आहे का नाही. आणि शेवटचा एक आहे बघा इट. इट म्हणजे काय, ते म्हणजे मनुष्य सोडून जे काही निर्जीव वस्तू वगैरे असतील, इव्हन प्राणी आणि पशु पक्षी पण, त्यांना पण इटच म्हणतात बरं का, लक्षात ठेवा. फक्त निर्जीव वस्तूंनाच नाही, तर कोणाला, प्राण्याला सुद्धा इटच म्हणतात. लॉयन, हा, तो पण इटच आहे. किंवा काय म्हणू आपण एलिफंट, तो पण कोण इटच आहे. किंवा ट्री, वनस्पती घ्या, ते पण कोण इटच आहे. म्हणजे माणूस सोडून, म्हणजे मेल आणि फिमेल सोडून बाकी सगळ्या ज्या वस्तू आहेत का नाही, मग त्या निर्जीव वस्तू असू द्या, जसं की रिव्हर म्हणलं मी त्याला इटच म्हणणार, हिमालय म्हणलं त्याला मी इटच म्हणणार, आहे का नाही. कोणतेही डोंगर, नदी, नाले काही असू द्या, त्याला सगळ्यांना काय म्हणणार आपण इटच म्हणणार. फक्त मेल आणि फिमेल मनुष्याचे, आहे का नाही, मनुष्याचे मेल म्हणजे पुरुष आणि महिला जर सोडल्या तर बाकी सगळ्या शब्दांना आपण इट वापरतो, पण एकवचनी शब्दासाठी. इट म्हणजे काय, ते मनुष्य सोडून जे निर्जीव वस्तू वगैरे आहेत का नाही त्या सगळ्यांना इट वापरतात. आता हे तिन्ही शब्द काय झाले, हे एकवचनी झाले. ही म्हणजे काय तो, शी म्हणजे काय ती, आणि इट म्हणजे काय ते, एक वचन, आहे का नाही. आता ह्या सगळ्यांचं अनेक वचन काय होतं, ही, शी, इटचं ते सगळे. दे म्हणजे काय, ते सगळे, आहे का नाही. समजा मी आणि माझा मित्र बोलतोय, काय बोलतोय, ते सगळे लोक, आहे का नाही. ते सगळे लोक म्हणजे कोण झाले, ते दे झाले. दे म्हणजे काय, ते तृतीय पुरुष आहेत, अनेक वचन, ते सगळे लोक, ते काय झाले, दे झालेत. अशा प्रकारे ही, शी, इट एक वचन, तर दे काय झालं, अनेक वचन. अशा प्रकारे फर्स्ट पर्सन म्हणजे मी आणि आम्ही, सेकंड पर्सन म्हणजे काय, माझ्या समोरचा व्यक्ती तू आणि तुम्ही, आणि थर्ड पर्सन म्हणजे काय, आम्ही दोघं जण. ज्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय का नाही, मग एक वचनी असेल तर ही, जर का महिला असेल तर शी, आणि निर्जीव वस्तू असेल तर इट, आणि अनेक वचन असेल तर दे. अशा प्रकारे आपण काय घेतलं, हे प्रथम पुरुष, सेकंड पुरुष आणि थर्ड पुरुष जे आहे ते आपण सर्वनाम समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊया. आता बघू आपण की हे सर्वनामाचं कर्ता म्हणून वापर कसा होतो. ठीक आहे. बघा,
ही रिटर्न द मनी, आहे का नाही, त्यानं पैसे परत केले. ही रिटर्न द मनी. आता ह्याच्यामध्ये वर्ब कोणतं आहे? ही रिटर्न, आहे का नाही, हे वर्ब झालं. आणि ह्याच्या लेफ्ट साईडला किंवा वाक्याच्या सुरुवातीला कोण असतो? कर्ता असतो. पण मला सांगा कर्ता म्हणून इथं ही, आता हे कोणत्या व्यक्तीचं नाव आलंय का? रोहित, विजय, अंकित असं काय नाव आहेत का इथं? नाहीयेत. मग मला सांगा हे ही काय आलंय? तर त्याच्या नावाच्या ठिकाणी आलंय, आहे का नाही, नावाच्या ठिकाणी आलंय. कोण आलाय? ही आला. नावाच्या ठिकाणी येणारा म्हणजेच कोण असतो तो? तो असतो सर्वनाम. आणि हा कोणता पुरुष आहे सांगा मला? हा मी किंवा आम्ही आहोत का? नाही. तू किंवा तुम्ही आहे का? नाही. तर कोण आहे? हा तिसरा आहे. आपण म्हणतो का नाही, तो गेला, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं, तर त्यानं म्हणजे ही जो आहे तो थर्ड पर्सन आहे का नाही, थर्ड पर्सन आहे. ही हा कर्ता म्हणून आलाय, प्रोनाउन ॲज अ सब्जेक्ट. ठीक आहे. नाम म्हणून येतं, कधी प्रोनाउन येतं, काय कर्ता म्हणून येतं. तर कर्त्याच्या ठिकाणी इथं कोण आलाय? इथं प्रोनाउन आलाय. ठीक आहे. पुढे बघूया. वी वेअर सर्चिंग इट, आहे का नाही, वी वेअर सर्चिंग इट, आम्ही ते शोधत होतो. बघा वेअर सर्चिंग हे वर्ब झालं. आणि या वर्बच्या लेफ्ट साईडला कोण असतो? वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो. पण कर्ता म्हणून इथं कोणाचं नाव आलंय का? नाही. तर कोण आलं इथं? वी. वी म्हणजे काय? आम्ही सगळे. आणि आम्ही सगळे, वी म्हणजे कोणता पर्सन झाला? मी आणि आम्ही, फर्स्ट पर्सन, आहे का नाही. तर फर्स्ट पर्सन हा प्रोनाउन काय म्हणून आला इथं? सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. पुढे बघा. शी हेल्प अ पुअर पर्सन, तिनं काय केलं? पुअर, जो गरीब माणूस आहे त्याला मदत केली. हेल्प हे काय झालं? वर्ब झालं. आणि वर्बच्या लेफ्ट साईडला कोण असतो? कर्ता असतो. कर्ता म्हणून इथं कोणत्या महिलेचं नाव आहे का किंवा मुलीचं नाव आहे का? नाहीये. तर काय आले? शी. शी म्हणजे काय? ती. ते प्रोनाउन आहे. तर प्रोनाउन ॲज अ सब्जेक्ट, आहे का नाही, काय प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. चला पुढे जाऊया. पुढे बघायचं आपल्याला. बघू आता. गिरीश वॉन्ट्स टू चेक हिज बॅग, आहे का नाही. गिरीशला प्रश्न आपण सॉल्व्ह करून बघू आपल्याला जमतंय का. गिरीश वॉन्ट्स टू चेक हिज बॅग, गिरीशला त्याची बॅग चेक करायची होती. बिकॉज डॅश इज व्हेरी क्युरियस अबाउट इट, कारण का डॅश हा खूप क्युरियस होता. कशाबद्दल? त्याबद्दल. मग बघा कोण आहे इथं? कर्ता म्हणून कोण आलं इथं? गिरीश, आहे का नाही. आता गिरीश बद्दल जर आपल्याला बोलायचंय तर ह्याला शी म्हणणार का आपण? नाही. शी म्हणजे काय? महिला झाली. त्याच्याबद्दल आपण इट म्हणणार का? नाही. इट तर कोणासाठी असतं? निर्जीव वस्तूसाठी, म्हणजे मेल आणि फिमेल सोडून बाकी जे असतात त्याच्यासाठी इट असतं. मग कोणता राहिला बघा इथं? सांगा. इट येईल का? नाही. हे तर निर्जीव वस्तूसाठी. पण गिरीश तर हा मुलगा आहे का नाही, सजीव आहे. नंतर दे येणार आहे का? नाही. दे तर कोणासाठी असतं? ते सगळे. पण गिरीश तर एकटाच आहे. हा अनेक वचन पण येणार नाही. हा ही येणार का? हो. ही आणि शी मध्ये शी तर महिला असते, तर कोण येणार? ही. तर इथं वाक्य काय होईल? बिकॉज ही इज व्हेरी क्युरियस अबाउट इट, आहे का नाही. बिकॉज तो खूप क्युरियस होता. कशाबद्दल? त्याबद्दल. अशा प्रकारे इथं ही आला. चला पुढचं बघूया वाक्य. दॅट ट्री इज व्हेरी ओल्ड, ते झाड खूप जुनं आहे. अँड डॅश इज व्हेरी टॉल, आणि ते खूप उंच पण आहे का नाही. ते जुनं पण आहे आणि उंच पण आहे. आता मला सांगा इथं ही ट्री जी आहे ही वनस्पती, ही वनस्पती आहे. समजा मी आणि माझा मित्र बोलतोय, आहे का नाही, कोणाबद्दल? त्या झाडाबद्दल. आता मला सांगा झाड हे काय मुलगा आहे किंवा मेल आहे का पुरुष आहे का? नाही. मग त्याच्याबद्दल ही आपण नाही वापरणार. ती काय मुलगी आहे का? नाही. त्याच्याबद्दल आपण शी नाही वापरणार. मग समजा पुरुष पण नाही आणि महिला पण नाही, राहिला एकच गोष्ट, मग कोणती? तर ती राहिली इट. एक वचन असेल तर इट आणि एक वचन असेल तर दे. मग मला सांगा ट्री आहे का ट्रीज आहे? ट्री एक वचन आहे. मग इथं काय येणार? इट. बरोबर. मग काय म्हणणार? अँड इट इज व्हेरी टॉल, आहे का नाही, पहिलंच. अँड इट इज व्हेरी टॉल. दे नाही येणार कारण का ते अनेक वचन आहे. ही, तो काय मुलगा नाही आणि ती काही मुलगी नाहीये, म्हणून काय येणार? इट. इट इज व्हेरी टॉल. तर अशा प्रकारे इथं आपण इट वापरला, कारण का तो महिला आणि काय म्हणू आपण त्याला, पुरुष हा सोडून बाकीचा विषय आहे, बाकीची गोष्ट आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण इट वापरला. इथं प्राणी जरी असता, पक्षी जरी असता, काही असू द्या, महिला आणि पुरुष सोडून, आहे का नाही, माणसाचे जे मेल आणि फिमेल आहेत ते सोडून बाकी कोणत्याही गोष्टी आल्या की त्याला एकतर इट किंवा दे वापरायचे. इट एक वचनी, दे अनेक वचनी. ठीक आहे. चला पुढे जाऊया. समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना, कारण का तुम्ही हुशार आहेत मला माहिती आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित समजत असेल आणि आता कळत असेल की किती सोपं इंग्लिश ग्रामर, आहे का नाही. इंग्लिश ग्रामर अवघड नाहीये. इंग्लिश ग्रामर फक्त अवघड केलेलं आहे. इंग्लिश ग्रामर तर खूप सोपं आहे. समजून घेतलं तर ह्याच्या इतका सोपा कोणताच विषय नाही. आणि आज आपण तर ह्याच्यावरचे प्रश्न पण घेणार आहे का नाही. वरचे TCS IBPS न सरळ सेवेनं जे काही प्रश्न विचारले ते सगळे आपण प्रश्न घेणार आहेत. आणि ते प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कळेल की हा टॉपिक किती सोपा आहे आणि इंग्लिश ग्रामर किती सोपं आहे. तुम्हीच उत्तर देणार आहात. तुम्हालाच कळेल की खरंच आपल्याला हा टॉपिक समजलाय का, कधी प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर. आणि आपण सगळे प्रश्न आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. चला पुढे जाऊया. हा, रूल नंबर 1, आहे का नाही. ह्याचे काही रूल आहेत, बघू आपण रूल कोणता आहे, कारण का रूल महत्वाचे असतात, ह्याच्यावर खूप प्रश्न येतात. बघा पहिला आहे रूल, काय म्हणतो रूल नंबर 1,
इट म्हणजे काय आता सांगितलं आपल्याला, कोणता थर्ड पर्सन आहे का नाही, तो आठवा. फर्स्ट पर्सन मी आम्ही, सेकंड पर्सन यू यू तू तुम्ही, आणि थर्ड पर्सन कोणता ही शी इट आहे का नाही, ही शी इट, त्याच्यापैकी इट. तर इथं ते सांगितले बघा, इट म्हणजे काय ते, आणि दे म्हणजे काय ते सर्व. ही शी इट एक वचनी झाले, त्याचा अनेक वचनी कोणता झाला, दे झाला आहे का नाही. तर इट आणि ह्या दे मधला काय फरक आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा. बघा इथं तेच दिलंय, इट म्हणजे काय, ते म्हणजे कोणतं, निर्जीव वस्तू सगळ्या, म्हणजे मेल आणि फिमेल सोडून बाकी सगळ्या वस्तू त्या म्हणतात इट. आणि दुसरं आहे दे म्हणजे काय ते सर्व. ह्यामधील फरक काय ते आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पहिल्यांदा बघू आपण इट म्हणजे काय ते, निर्जीव वस्तूसाठी चा वापर फक्त एक वचनी निर्जीव, हे महत्वाचं आहे बघा, एक वचनी निर्जीव वस्तूसाठी केला जातो. पण इथं मी तुम्हाला आधीच सांगतो, कोणतं, प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पण इटचा वापर होतो आहे का नाही. आताच बघितलं आपण, प्राणी आणि पक्षीसाठी पण इटचा वापर करतात. जसं की हिमालय इज व्हेरी हाय, हिमालय जो आहे पर्वत. आता तो काय मेल किंवा फिमेल आहे का, म्हणजे पुरुष आहे का किंवा महिला आहे का, माणसाची नाही, मानव जातीतला आहे का, तो नाहीये. मग कोणी असू द्या, मग हिमालय आहे का नाही, हिमालय आहे म्हणून आपण मराठीत म्हणतो बघा, तो खूप उंच आहे, हिमालय तो खूप उंच आहे, तो झाला. पण इथं तो म्हणजे इथं ही नाही वापरायचा, मराठी आणि इंग्लिश ग्रामर त्याच्यामुळे आपलं चुकतं की आपण डायरेक्ट ट्रान्सलेट करायला बघतो. नाही, ट्रान्सलेट नाही करायचं, इंग्लिश ग्रामर इंग्लिश प्रमाणे बघू आपण, समजून घ्यायचं मराठी भाषेमध्ये. पण समजून घेताना काय लक्ष ठेवायचे की इंग्लिश ग्रामर आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचे. बघा हिमालय इज व्हेरी हाय, आता हिमालय तो पुरुष पण नाही आणि महिला पण नाही, मानव जातीतला. मग तो कोण आहे, एक डोंगर आहे. मग डोंगर असला की काय म्हणणार आपण, कोणी असू दे तिथं काय म्हणणार आपण, एक वचनी असेल तर इटच वापरणार. म्हणून काय इथं आलं बघा, इट इज सिच्युएटेड इन द नॉर्थ, इथं आलं इट. ठीक आहे, पुढे बघा, द गंगा इज अ रिव्हर अँड डॅश फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. आता बघा गंगा ही नदी आहे, काही असू द्या, फक्त ती मानव जातीतली महिला किंवा पुरुष नाही ना, नाहीये. मग काय म्हणणार इथं आपण, इटच. आपण मराठीत म्हणतो बघा आहे का नाही, गंगा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, तिचं पाणी खूप काय म्हणू आपण त्याला, पवित्र मानलं जातं, तिचं म्हणतो आपण. ती स्त्रीलिंगी झाली मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये तसं नाही. इंग्लिशमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मानव जातीतला महिला आणि पुरुष सोडून बाकी डोंगर नदी नाले काही असू द्या, त्यासाठी एक वचनी असेल तर इट आणि एक वचनी असेल तर दे वापरायचा आहे. इथं गंगा एक वचनी म्हणून इथं इट आलंय. ठीक आहे, चला पुढे बघूया. कॉमन जेंडर बघा, आणखी एक महत्वाचं आहे. आता कॉमन म्हणजे काय तुम्हाला कळलंच असेल, कॉमन म्हणजे काय, सामान्य नाही का नाही. कॉमन म्हणजे काय, सामान्य, असं स्पेसिफिक नाही सांगता येत बाबा, तो सगळीकडे सामान्य असतो, त्याला म्हणतात कॉमन. कॉमन आणि जेंडर म्हणजे काय, ज्याला म्हणतो आपण पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी, त्याला म्हणतो जेंडर आहे का नाही. तर हे जेंडर बघा, मेल की फिमेल न कळणारे शब्द साठी पण इट वापरतात. म्हणजेच काय, आता सांगितलं तुम्हाला की एखादा शब्द उच्चारला की जर का आपल्याला कळतच नाही तो मेल आहे का फिमेल आहे. जसं की म्हणतो बघा, मी जर म्हणलं चाइल्ड आहे का नाही, चाइल्ड म्हणजे काय, बाळ. मी जर म्हणलं चाइल्ड तर काहीच कळत नाही, तो काय म्हणू आपण त्याला, मुलगा आहे का मुलगी, कळतंय का, नाही कळत. मग अशा प्रकारे ह्या कॉमन जेंडरच्या ठिकाणी पण ह्या चाइल्ड साठी पण काय वापरणार आपण, इटच. कारण का, जर का म्हणलं मी ही तर मग शी का नाही, कारण तुम्हाला माहिती आहे का ती मुलगा आहे का मुलगी आहे, माहित नाही. नुसतं म्हणलं मी चाइल्ड म्हणलं, बालक म्हणलं तर बालक म्हणलं तर कळत नाही ती मुलगी आहे का मुलगा आहे, छोटं बाळ आहे ते कोणतं आहे, मुलगा आहे का मुलगी कळत नाही आपल्याला. म्हणून ह्याच्या ठिकाणी पण इट वापरतात. आणखीन एक आहे बघा, कोणतं, किड आहे का नाही. किड म्हणजे पण काय, बालकच, बाळ म्हणू आपण त्याला, ते काहीच कळत नाही. आणखीन एक शब्द आहे बघा, बेबी. आता मी जर म्हणलं बेबी तर कळत नाही तो बेबी का बाब आहे, कळतं का आपल्याला, बेबी का बाब आहे, काहीच कळत नाही. आता मी जर म्हणलं बेबी तो मुलगा आहे का मुलगी आहे, काहीच कळत नाही आपल्याला. मी जर म्हणलं मुलगा तर काही जण म्हणतील मी बेबी म्हणलं, ह्याचा अर्थ थोडंच मुलगा आहे, मी मुलीला पण बेबी म्हणतो आहे का नाही. किंवा मी जर म्हणलं बेबी म्हणजे मुलगी तर काय म्हणणार, नाही मी आमच्या छोट्या बाळाला मुलगा जो आहे, छोटा मुलगा जो आहे त्याला आम्ही बेबीच म्हणतो. अशा प्रकारे हे असे जे काही शब्द आहेत, चाइल्ड, किड किंवा बेबी, हे उच्चारल्यानंतर स्पेसिफिक आपण म्हणू शकत नाही की तो मुलगा आहे का मुलगी आहे. तर अशा कॉमन जे नाव आहेत, कॉमन जेंडरचे जे नाव आहेत त्यांच्या ठिकाणी पण इट वापरतात. बघा एक वाक्य घेऊ, द चाइल्ड वॉज क्राईंग फॉर आहे का नाही, चाइल्ड जो आहे तो रडत होता. मग तो मुलगा आहे का मुलगी माहित नाही आपल्याला. द चाइल्ड वॉज क्राईंग फॉर, मग काय म्हणणार इथं, हिज मदर नाही म्हणणार बरं का, त्याच्या आईसाठी. हिज म्हणलं तर मग म्हणणार मग हर का नाही आहे का नाही, तिच्या आईसाठी. म्हणून इथं काय म्हणणार आपण, हिज पण नाही हर पण नाही, काय म्हणणार, इट्स मदर आहे का नाही, काय म्हणणार, इट्स मदर. म्हणून लक्षात ठेवा, इट कधी वापरतात, कॉमन जेंडरच्या ठिकाणी पण इटच वापरतात. कारण का, ही घेतला तर शी चुकीचा होतो, शी घेतला तर ही चुकीचा होतो, त्यामुळं इथं इट वापरतात. म्हणून इथं काय आलंय बघा, द चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. ठीक आहे, चला पुढे जाऊया.
दे. आता इट बघितला, आता काय बघू आपण दे, कारण का आपण काय फरक बघतोय, इट आणि दे मधला फरक बघतोय. इट म्हणजे पण ते आणि दे म्हणजे पण ते, पण इट म्हणजे एक वचन आहे बरं का, ते पण निर्जीव वस्तूसाठी. पण दे मात्र कोण आहे, सगळ्यांचंच अनेक वचन आहे. हिचं पण अनेक वचन म्हणजे सजीवांचं, शीचं पण अनेक वचन, ती पण सजीव झाली. आणि इट निर्जीव म्हणजे सजीव असू द्या अगर निर्जीव असू द्या, सगळ्यांचं अनेक वचन कोण आहे, दे आहे. आणि तेच आपल्याला इथं बघायचं आहे, कोणता दे. दे म्हणजे काय, ते सर्वचा वापर अनेक वचनी सजीव किंवा निर्जीव साठी केला जातो. जसं की म्हणू आपण रिव्हर्स, आता हे निर्जीव आहे का नाही, रिव्हर्स म्हणू आपण. रिव्हर्स म्हणलं पण अनेक वचन झालं का नाही, इथं बघा रिव्हर्स अनेक वचन, त्यासाठी आपण देच वापरणार. ॲनिमल्स इथं प्राणी झाले, अनेक प्राणी, त्यांच्यासाठी पण देच म्हणणार. किंवा ऑफिसर्स हे भले सजीव आहेत आहे का नाही, अधिकारी लोक भले सजीव आहेत, पण अनेक वचन झालं त्यासाठी देच वापरणार. म्हणजे देचा वापर कधी करतो आपण, सजीव अगर निर्जीव असू द्या त्यांचे अनेक वचन करण्यासाठी आपण दे वापरतो. समजा मी आणि माझा मित्र उभा आहे आणि आम्हाला तिसऱ्या व्यक्तींबद्दल बोलायचे, समजा 4-5 व्यक्ती उभे तिकडे, ऑफिसर अधिकारी लोक, आपण काय, आम्ही काय म्हणणार, दे आहे का नाही, ते सगळे. किंवा समजा तिथं 5-6 असे प्राणी उभे आहेत, आम्ही काय म्हणणार, ते सर्व आहे का नाही, दे. म्हणजे अशा प्रकारे प्राणी असू द्या, पशु पक्षी कोणी असू द्या, अनेक वचनासाठी, सजीव अगर निर्जीव कोणी असू द्या, अनेक वचनासाठी दे वापरतात. आणि इट कधी वापरतो आपण, फक्त आणि फक्त एक वचनासाठी, ते पण कोणतं, शक्यतो निर्जीव वस्तूसाठी आहे का नाही. तर हा त्याच्यामधला फरक आहे बघा. जसं की प्लेयर्स आर व्हेरी फिट आहे का नाही, प्लेयर्स कसे आहेत, खूप फिट आहेत, म्हणून काय म्हणणार आपण, प्लेयर्स सजीव आहेत, तर प्लेयर्सला आपण काय म्हणणार, दे आर रेडी टू विन द मॅच आहे का नाही, ते मॅच जिंकण्यासाठी तयार आहेत. ॲनिमल्स वंडर इन द नाईट आहे का नाही, ॲनिमल्स फिरतात, वंडर म्हणजे काय, फिरणं, कुठं, नाईट मध्ये फिरतात. आणि काय दिलंय, दे डोंट कम आउट ऑफ द जंगल, आणि ते जंगलाच्या बाहेर शक्यतो येत नाहीत, रात्री त्यांच्या जंगलामध्येच फिरत असतात. अशा प्रकारे प्लेयर्स सजीव असू द्या अगर एनिमल्स हे प्राणी असू द्या, कोणी असू द्या, त्यांच्या अनेक वचनासाठी काय वापरतो आपण, दे अनेक वचन हा वापरत असतो. ठीक आहे, चला पुढे बघूया. रूल नंबर 2 काय म्हणते, इट्स वर्सेस इट्स, हा खूप महत्वाचा नियम आहे मित्रांनो. बघा काय म्हणते, इट्स वर्सेस इट्स. आता उच्चार तर सेमच वाटतोय आहे का नाही, इट्स किंवा इट्स उच्चार तर सेमच वाटतोय, पण इथं थोडासा फरक आहे. काय ते आपल्याला समजून घ्यायचंय. बघा इथं दिलंय इट्स आहे का नाही, इथं ॲपॉस्ट्रॉफी एस आहे, आणि इथं दुसऱ्यामध्ये इथं इट्स, इथं ॲपॉस्ट्रॉफी एस आहे का नाहीये, तर दोन्हीमध्ये हा पहिला फरक झाला. कोणता, एकामध्ये ॲपॉस्ट्रॉफी एस आहे आणि दुसऱ्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी एस नाहीये. आता जनरली बघा, ज्यावेळेस आपण एखादं नाव घेतो, जसं की म्हणू आपण काय म्हणू, इथं रोहित's बॅट्स आहे का नाही, रोहितची बॅट, रोहित's बॅग, किंवा आपण काय म्हणू, विराट's बॅट, बॅट म्हणा, बॅग म्हणा, काही म्हणा. आता रोहित's बॅग म्हणजे काय, रोहितची बॅग. विराट's बॅट म्हणजे काय, विराटची बॅग आहे का नाही, विराटची बॅट, रोहितची, विराटची असं म्हणतो आपण. त्यांच्या काहीतरी मालकीची जी काही वस्तू असेल त्यासाठी आपण या प्रश्न एस देतो. पण लक्षात ठेवा, प्रोनाउन मध्ये वेगळे, हे सगळे नाउन आहेत. नाउन म्हणजे काय, नाव, या त्या व्यक्तीचं नाव आहे का नाही, रोहित असू द्या, विराट असू द्या, हे सगळे व्यक्तींचे नाव आहेत. पण ज्यावेळेस प्रोनाउन आपण घेतो, त्या प्रोनाउन मध्ये हे उलट होतं. कसं उलट होतं, आता बघा इथं इट म्हणजे काय, प्रोनाउन आहे, मगच बघितलं आपण, इट म्हणजे काय, निर्जीव वस्तूसाठी आपण म्हणतो. आता प्रोनाउन आहे. आता जर का मला म्हणायचंय एखाद्या झाडाची फांदी आहे का नाही, त्या एखाद्या झाडाची फांदी म्हणायचंय मला, तर मी काय म्हणणार, इट्स ब्रांच. कळालं का नाही, काय म्हणणार मी, इट्स ब्रांच. इट्स ब्रांच, ब्रांच म्हणजे काय, फांदी आहे का नाही, इट्स ब्रांच. पण जर का मी इथं, जसं इथं रोहितची बॅट किंवा विराटची बॅग असं दिलं इथं, त्याप्रमाणे ॲपॉस्ट्रॉफी जर का इथं यस वापरला, नामासारखा, बरं का, हे प्रोनाउन नाही, हे नाम आहे. नाम आणि प्रोनाउन नेहमी एकमेकांच्या विरुद्ध असतात. कुठं, ह्या ॲपॉस्ट्रॉफी यस बद्दल. कसं बघा, इथं रोहित म्हणलं की रोहितची असा अर्थ होतो, पण जर का मी इथं इट्स दिलं तर त्या झाडाची ब्रांच असं होत नाही, उलट होतं. तर हा शॉर्ट फॉर्म असतो प्रोनाउन मध्ये ॲपॉस्ट्रॉफी यस वाला. काय शॉर्ट फॉर्म असतो, इट्स म्हणजेच काय असतं, इट इज. लक्षात ठेवा, इट्स म्हणजेच काय असतं, इट इज. मग तुम्ही म्हणाल, मग जसं इथं रोहितची बॅग म्हणलं तसं झाडाची ब्रांच म्हणण्यासाठी काय वापरायचं, तर ॲपॉस्ट्रॉफी यस न देता वापरायचं. काय, ॲपॉस्ट्रॉफी यस नाही द्यायचा, फक्त म्हणायचं, काय म्हणायचं, इट्स. ॲपॉस्ट्रॉफी द्यायचा नाही, काही नाही. हे इट्स म्हणजेच काय, त्या झाडाची असा त्याचा अर्थ होतोय, त्याची आहे का नाही असा अर्थ होतो. आणि इथं तोच फरक आहे बघा, इट्स वर्सेस इट्स म्हणजेच काय सांगितले त्यांनी, इट्स पहिला इट्स घेऊ ॲपॉस्ट्रॉफी यस वाला, तर ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजेच काय असतं, इट इज. कुठं, प्रोनाउन मध्ये.
कळालं का नाही? प्रोनाउन मध्ये अपॉस्ट्रोफी एस म्हणजे काय, त्याची, त्याचा, त्याची असं नाही, तर इथं त्याचा फुल फॉर्म होतो. काय होतो? इट्सचा फुल फॉर्म इट इज, आणि इट इजचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच असतो इट्स. हे लक्षात ठेवा इथं, ठीक आहे. आणि जर का मी म्हणलं इट्स, तर ह्या इट्सचा अर्थ मात्र काय असतो? रोहितची बॅट, विराटची बॅट वगैरे आहे का नाही, तसं. म्हणजे इट्स म्हणजे काय, त्याचे, त्याची, त्याची, जे काय असेल ते, त्याचे म्हणजे निर्जीव वस्तूचे, असा दोन्हीमध्ये फरक आहे. चला बघू आपण. इट्स अ बर्ड, ज्यावेळेस मी म्हणलं आता इट्स अ बर्ड, इथं प्रोनाउन आहे, लक्षात ठेवायचा. अपॉस्ट्रोफी एस आहे, पण कोण आहे? प्रोनाउन आहे. प्रोनाउन आलं की थोडं सॉलिड राहायचं. इट्स अ बर्ड म्हणलं की हा लगेच समजून चालायचं. इट्स अ बर्ड म्हणजेच काय, ते इट इज अ बर्ड आहे. कळालं का नाही? काय आहे ते? इट इज अ बर्ड. म्हणजे इट्स जो आहे इथला, तर हो इट्स कसा आहे? इट, आणि त्याचा फुल फॉर्म करायचा. इट इज अ बर्ड, तो एक पक्षी आहे, असा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे, पुढे बघूया. इट्स नेक इज ग्रीन, समजा एखादा प्राणी असेल किंवा पक्षी असेल, समजा पक्षी समजू आपण, त्या पक्षाची मान ग्रीन आहे असं आपल्याला सांगायचंय. तर काय म्हणणार आपण? इट्स नेक इज ग्रीन. अपॉस्ट्रोफी एस देणार नाही, कारण का अपॉस्ट्रोफी एस दिला की अर्थ काय होतो? इट इज, आहे का नाही, ते आहे असा अर्थ होतो. पण आपल्याला काय सांगायचंय? त्याची मान हिरवी आहे. त्याची म्हणलं की आपण इथं इट्स म्हणणार, अपॉस्ट्रोफी देणार नाही. इट्स नेक इज ग्रीन म्हणलं की त्याचा काय अर्थ होतो? त्याची मान हिरवी आहे. तर अशा प्रकारे इट्स, अपॉस्ट्रोफी एस आणि विदाउट अपॉस्ट्रोफी एस चा अर्थ आपण समजून घेतलाय, आणि तोच आपला इथं नियम आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता पुढे बघायचंय इन्फिनिटिव्ह ॲज अ सब्जेक्ट. आता बघा, दोन गोष्टी आपण बघितल्या. कोणतं? नाउन ॲज अ सब्जेक्ट, आणि दुसरा कोणता? प्रोनाउन ॲज अ सब्जेक्ट, आहे का नाही? म्हणजे नाम कर्त्याच्या ठिकाणी येतो किंवा प्रोनाउन कर्त्याच्या ठिकाणी येतो. तर आपण नाम पण घेतले आणि प्रोनाउन पण घेतले, जे कर्त्याच्या स्वरूपामध्ये येतात. आता आपल्याला तिसरी गोष्ट घ्यायची, कोणती? इन्फिनिटिव्ह हा सब्जेक्टच्या ठिकाणी येतो, आहे का नाही? इन्फिनिटिव्ह हा सब्जेक्टच्या ठिकाणी येतो. तर बघू आपण इन्फिनिटिव्ह म्हणजे काय. ठीक आहे, बघा, दोन असतं. एक असतं इन्फिनिटिव्ह आणि दुसरं असतं जेरंड. इन्फिनिटिव्ह, कारण का ह्या दोन्हीमध्ये आपली जम्बलिंग होऊ शकते. इन्फिनिटिव्ह आणि दुसरं काय असतं? जेरंड. इन्फिनिटिव्ह आणि जेरंड. बघा, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? ज्याच्या नावामध्ये टी म्हणजे काय? टू असतं. जसं की म्हणतो आपण टू गो, आहे का नाही? टू वॉक, टू स्पीक, टू इन्व्हाइट, काही असू द्या. टू लागलं, क्रियापदाच्या अगोदर टू लागलं की त्याला काय म्हणतो आपण? इन्फिनिटिव्ह, आहे का नाही? काय म्हणतो? इन्फिनिटिव्ह. आणि जर का जेरंड म्हणलं तर याचा काय अर्थ? जेरंड येणं, आहे का नाही? इथं काय लागतं? आयएनजी. गोईंग, वॉकिंग, स्पीकिंग, काही असू दे, इथं काय लागतं? आयएनजी. कसं लक्षात ठेवायचं? इन्फिनिटिव्ह आणि जेरंड दोन्ही वर्बचेच फॉर्म आहेत, आहे का नाही? वर्बचेच आहेत, पण दोन्हीमध्ये काय फरक आहे? इन्फिनिटिव्ह काय, बघा उच्चार, इन्फिनिटिव्ह. टिव्ह म्हणजे काय? टू, आहे का नाही? कसं लक्षात ठेवायचं? टी म्हणजे काय? टू. टू गो काय झालं? हे इन्फिनिटिव्ह झालं. टू वॉक काय झालं? इन्फिनिटिव्ह झालं. टू स्पीक काय झालं? इन्फिनिटिव्ह झालं. आणि तेच मी जर जेरंड म्हणलं, जेरंड, एन एन, आहे का नाही? तर एन म्हणजेच काय? आयएनजी फॉर्म. गोईंग, वॉकिंग, स्पीकिंग काय झालं? हे जेरंड झाले. ठीक आहे, हे काय झाले? जेरंड झाले. अशा प्रकारे इन्फिनिटिव्ह आणि जेरंड मध्ये हा फरक आहे. आता आपल्याला काय बघायचंय? जे इन्फिनिटिव्ह आणि जेरंड हे कर्त्याच्या ठिकाणी कसे येतात, त्याच्यापैकी पहिला बघू आपण. कोणता? इन्फिनिटिव्ह. तर इन्फिनिटिव्ह सब्जेक्ट म्हणून कसा येतो बघा. आणि इथं आपला खूप मार्क चुकतात. कारण का? ज्यावेळेस आपण इथं बघतो टू हंट, टू सिंग, त्यावेळेस आपल्याला वाटतं हे क्रियापद आहे. काय वाटतं आपल्याला? हे क्रियापद आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, हे क्रियापद नाहीये. कारण का? ज्यावेळेस फुलस्टॉप वालं वाक्य असतं त्यावेळेस क्रियापद नेहमी मध्यभागी असतं. सुरुवातीला येतं का? नाही येत. सुरुवातीला साध्या वाक्यामध्ये क्रियापद येत नाही. मग काय आहे ते आता बघायचं आपल्याला. बघा, टू हंट इज अ क्राईम इन इंडिया, है का नाही? टू हंट इज अ क्राईम इन इंडिया. आता ह्याच्यामध्ये इज हा वर्ब झाला, है का नाही? इज काय झाला? हा वर्ब झाला. कारण का? वाक्याच्या सुरुवातीला नेहमी कोण असतो? कर्ताच असतो. मग इथं कर्ता म्हणून कोण आलंय? टू हंट. टू हंट म्हणजे काय? शिकार करणं. काय आहे? भारतामध्ये एक गुन्हा आहे, है का नाही? शिकार करणं हा भारतामध्ये एक गुन्हा आहे. इथं सांगितलं इज म्हणजे हे वर्ब आहे, आणि टू हंट हे टू म्हणजे काय? टू हंट, टू वॉक, टू स्पीक हे इन्फिनिटिव्ह आहे. तर इन्फिनिटिव्ह काय म्हणून आलंय? हे कर्ता म्हणून आलंय. लक्षात ठेवा, हे वर्ब नाहीये, हे काय आहे? कर्ता आहे. कशाने ओळखलं? त्याच्या पोझिशन ओळखलं. कसं ओळखलं? फुलस्टॉप वाला साध्या वाक्यामध्ये सुरुवातीचं असतं, मग ते रोहित असू द्या, मोहन असू द्या, काय म्हणू आपण, टू हंट असू द्या, अगर हंटिंग असू द्या, कोणी असू द्या, सुरुवातीचं असतं ते कोण असतो? कर्ता असतो. म्हणजे इथं टू हंट काय झाला? हा सब्जेक्ट झाला, आहे का नाही? सब्जेक्ट झाला. कोण? हा इन्फिनिटिव्ह. टू हंट कोण आहे? इथं इन्फिनिटिव्ह आहे, आणि तो कशाचं काम करतोय? सब्जेक्टचं. तर टू हंट सब्जेक्ट झाला तो. टू हंट
हंट, इन्फिनिटिव्ह हा सब्जेक्ट झालाय. ठीक आहे, पुढे बघूया. टू सिंग इज अ गुड हॉबी, आहे का नाही. टू सिंग, गाणं गाणं हे एक चांगली हॉबी आहे. जर का ज्याचा काय म्हणू आपण त्याला आवाज चांगला असेल तर. कधी कधी आपल्याला पण वाटतं बघा की माझा आवाज खूप चांगला आहे, पण ते आपल्याला वाटतं. ज्यावेळेस आपले घरचे किंवा रूममेट ऐकत असतात तर त्यावेळेस त्यांना विचारा की मग आपला स्वतःचा आवाज कसा आहे, तर ते खरं सांगतील तुम्हाला काय, कर्कश, आहे का नाही. काय सांगतील, कर्कश. तर अशा प्रकारे आपल्याला स्वतःला वाटतं आपला आवाज खूप चांगला आहे, पण सगळ्यांचा आवाज चांगला असतो का, नाही. पण तरी सुद्धा गायचं थांबवायचं नाही, कारण का गाण्यामध्ये जो एन्जॉय तो कशामध्ये नाहीये. त्यामुळे गाणं आपण गायलं पाहिजे. ठीक आहे, बघा. टू सिंग इज अ गुड हॉबी, आहे का नाही. टू सिंग इज अ गुड हॉबी. टू सिंग म्हणजे काय, गाणं गाणं, आहे का नाही. टू सिंग म्हणजे काय, गाणं गाणं. इज अ गुड हॉबी, चांगली हॉबी आहे. इथं परत इज काय झाला, वर्ब झाला, आणि त्याच्या लेफ्ट साईडला आणि पहिला जो शब्द आहे तो टू सिंग हा इन्फिनिटिव्ह काय झाला, हा कर्ता झाला. तर अशा प्रकारे इन्फिनिटिव्ह हा कर्ता म्हणून येतो. कसं ओळखलं आपण, पोझिशन म्हणून ओळखायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे बघायचंय जेरंड ॲज अ सब्जेक्ट, आहे का नाही. हा चौथा बघा, परत एकदा सांगतो. नाउन ॲज अ सब्जेक्ट झाला, नंतर प्रोनाउन ॲज अ सब्जेक्ट झाला, नंतर इन्फिनिटिव्ह ॲज अ सब्जेक्ट झाला, आणि चौथा कोणता आता, जेरंड ॲज अ सब्जेक्ट. जेरंड म्हणजे काय, आता सांगितलं तुम्हाला, आयएनजी फॉर्म वाला. बघा, हंटिंग इज अ क्राईम इन इंडिया, आहे का नाही. फक्त काय झालं इथं, हंटिंग आयएनजी फॉर्म आलाय आणि हा जेरंड आहे, आणि हा सुरुवातीला वाक्याच्या, त्यामुळे हा सब्जेक्ट झाला, कारण का इज हे वर्ब आहे का नाही. नंतर बघा, हे इज हे वर्ब झालं इथं, आणि त्याच्या लेफ्ट साईडला आणि सुरुवातीला सिंगिंग काय झालं, आयएनजी फॉर्म आहे, जेरंड झाला. हा जेरंड काय म्हणून आलाय, तर हा कर्ता म्हणून आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 4 गोष्टी समजून घेतल्या बघा. कोणत्या, परत एकदा सांगतो, 4 ज्या गोष्टी आहेत सब्जेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी येणाऱ्या. कोणत्या, पहिलं तर नाउन ॲज अ सब्जेक्ट, नंतर प्रोनाउन, नाउन म्हणजे काय, नाम येतात, प्रोनाउन म्हणजे काय, सर्वनाम येतात, नंतर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय म्हणू आपण त्याला, टूचं स्वरूप येतं, आणि जेरंड म्हणजे काय, आयएनजी स्वरूप येतं. तर अशा प्रकारे हे कर्त्याच्या ठिकाणी येत असतात. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. पुढे आपल्याला बघायचंय, सब्जेक्ट आपला क्लिअर झाला. ठीक आहे, हा बघा, आता रूल बघायचे आहेत आपल्याला. रूल नंबर 3. आता काय सांगतोय रूल नंबर 3, कारण का आपण हे आता जेरंड इथं पाहिलंय. आता थोडंसं पुढे जाऊ आणि बघू आपल्याला आता की हे रूल नंबर 3 काय सांगतोय. बघा, रूल नंबर 3 सांगतो, पॉझिटिव्ह विधायक वाक्यात अनेक सब्जेक्ट असतील तर त्यांचा क्रम 2 3 1 2 1 3 1 असा येतो. आता हे काय आहे 2 3 1 3 1 वगैरे, एकदम सोपं करून सांगतो. बघा, हे 2 3 1 2 1 म्हणजेच काय असतं, तर ते असतं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, आहे का नाही. हा 2 म्हणजे काय झाला, सेकंड पर्सन, 3 म्हणजे काय झाला, थर्ड पर्सन, आणि 1 म्हणजे काय झाला, फर्स्ट पर्सन. आता हे लक्षात ठेवायचं नाहीये, मी तुम्हाला सांगणार, ते लॉजिक तुमचं लक्षात राहिलं की पाठ करायची गरज पडणार नाही. बघा काय सांगितलंय, पॉझिटिव्ह वाक्यात. पॉझिटिव्ह वाक्यात म्हणजे काय, चांगल्या वाक्यामध्ये. पॉझिटिव्ह म्हणजे विधायक गोष्टीमध्ये, म्हणजे ज्याचा हेतू चांगला असतो. समजा मी कोणाला तरी गिफ्ट देतोय, चांगली गोष्ट आहे. मी कोणाला तरी मदत करतोय, चांगली गोष्ट आहे का नाही. ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे वाक्य काय झाले, पॉझिटिव्ह वाक्य झाले. काय झाले, पॉझिटिव्ह वाक्य झाले. समजा मी शाळेमध्ये जातोय, चांगली गोष्ट आहे. मी शिकवतो, चांगली गोष्ट आहे. पण समजा मी चोरी केली, तर हे निगेटिव्ह वाक्य झालं, कारण का चुकीचं केलंय आपण त्याच्यामध्ये. किंवा समजा मी खूप आळशी झालोय, आळशी होणं पण चुकीचं आहे. तर अशा प्रकारे चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी ज्या वाक्यामध्ये सांगतो का नाही, त्याला म्हणतो आपण चांगलं वाक्य आणि चुकीचं वाक्य. तर इथं सांगितलं त्यांनी चांगलं वाक्य म्हणजे काय, विधायक, पॉझिटिव्ह ज्याच्यामधून पॉझिटिव्ह गोष्टी येतात, अशा वाक्यामध्ये काय करायचं असं इथं सांगितलंय बघा त्यांनी. नेहमी फर्स्ट पर्सन हा शेवटी घ्यायचा, फर्स्ट पर्सन हा शेवटी घ्यायचा, आणि त्याच्या अगोदर कोण घ्यायचं, मग सेकंड पर्सन, आणि त्याच्या अगोदर थर्ड पर्सन घ्यायचा. कसं लक्षात ठेवायचं सांगतो बघा, लॉजिक ट्रिक सांगतो. नेहमी इथं काय सांगतं, आपली संस्कृती पण सांगते बघा, नेहमी चांगलं काम केलं तर त्याचा पुढाकार आपण नाही घ्यायचा की मी हे काम केलं, असं कधीच नाही म्हणायचं. काय म्हणायचं, की दुसऱ्यांनी केलं, आहे का नाही. सांगायचं माझ्या मित्रांनी केलं, म्हणजे सेकंड पर्सन झाला, असं माझ्या समोरचा उभा आहे तू. किंवा सांगायचं थर्ड पर्सन, त्यांनी केलंय, पण कधीच स्वतःवर नाही सांगायचं मी केलंय. म्हणजे चांगलं काम केलं, समजा दान केलं किंवा कोणाला मदत केली, तर सांगायचं नाही मी केली म्हणून, स्वतःला श्रेय नाही द्यायचं. तर ह्या चांगल्या कामामध्ये श्रेय मी कोणाला द्यायचं, तर अगोदर द्यायचं आपल्या समोरच्या व्यक्तीला, तुला, आहे का नाही. समजा आय आणि वी आले किंवा तू आलं, तर त्याच्यामध्ये श्रेय कोणाला द्यायचं, आपण समोरच्या व्यक्तीला द्यायचं, यूला द्यायचं, सेकंड पर्सनला द्यायचं. आणि समजा तिघ जण आपण उभे आहेत, आहे का नाही, मी पण उभा आहे, माझा मित्र पण उभा आहे, आणि थर्ड पर्सन पण उभा आहे, तर त्याच्यामध्ये स्वतःला सगळ्यात शेवटी श्रेय द्यायचं, आहे का नाही. अगोदर कोणाला द्यायचं, समोरच्या मित्राला, नंतर थर्ड पर्सनला द्यायचं, सगळ्यात शेवटी मला घ्यायचंय. किंवा समजा माझा मित्र आणि मी उभा आहे, तर श्रेय कोणाला देणार, मी माझ्या मित्राला, यूला, सेकंड पर्सनला अगोदर देणार आणि नंतर स्वतःला देणार. म्हणजे काय, एकदम सोपं साधं वाक्य. चांगलं विधायक वाक्य असेल तर त्या विधायक वाक्यामध्ये, आहे का नाही, चांगली गोष्ट घडत असेल त्या विधायक वाक्यामध्ये, पॉझिटिव्ह वाक्यामध्ये स्वतःला श्रेय सगळ्यात घ्यायचं. म्हणजे काय, फर्स्ट पर्सन
पर्सन सगळ्यात शेवटी घ्यायचा, त्याच्या अगोदर सेकंड पर्सन, नंतर थर्ड पर्सन, सगळ्यात शेवटी आय म्हणजे फर्स्ट पर्सन घ्यायचं. इथं ते सांगितलंय बघा, सेकंड पर्सन अगोदर घ्यायचा, थर्ड पर्सन नंतर आणि सगळ्यात शेवटी फर्स्ट पर्सन. समजा दोघंच आहेत, मी आणि माझा मित्र, तर सेकंड पर्सन अगोदर येणार, फर्स्ट पर्सन शेवटी येणार. समजा तो म्हणजे तिसरा पर्सन आणि मी दोघंच उभे, तर त्यावेळेस थर्ड पर्सन अगोदर येणार, फर्स्ट पर्सन मात्र नेहमी शेवटीच येणार. ठीक आहे, बघू आता इथं दिलं बघा, शी अँड आय आर गोइंग टू लायब्ररी. शी अँड आय, शी म्हणजे कोण, थर्ड पर्सन झाला, बरोबर आहे. ती अगोदर येईल आणि मी नंतर येईल, कारण का पॉझिटिव्ह वाक्य गोइंग टू लायब्ररी, लायब्ररीत चाललोय. कुठं काय कत्तलखान्यात जातोय का, नाही, तर लायब्ररीत जातोय. किंवा कुठं काय दारू वगैरे प्यायला जातोय का, नाही, तर त्यामुळे पॉझिटिव्ह वाक्य. पुढे बघा, यू अँड आय आर गुड फ्रेंड्स, आहे का नाही, गुड फ्रेंड चांगले मित्र, चांगलं वाक्य. बघा यू अँड आय, त्याच्यामध्ये यू झाला सेकंड पर्सन आणि आय काय झाला फर्स्ट पर्सन, म्हणजे बरोबर आहे. सेकंड पर्सन अगोदर येणार, फर्स्ट पर्सन शेवटी येणार. नंतर बघा, यू ही अँड आय गॉट गुड मार्क्स, चांगले मार्क मिळवले, चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह वाक्य. मग ह्याच्यामध्ये काय करणार आपण, सेकंड पर्सन अगोदर, थर्ड पर्सन त्याच्यानंतर आणि सगळ्यात शेवटी मी. इथं आहे का बघा, हा सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सगळ्यात शेवटी फर्स्ट पर्सन, म्हणजे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, आता ह्याच्या उलट काय सांगितलं इथं, निगेटिव्ह वाक्यामध्ये, म्हणजे जर का समजा काही चुकी केली, काहीतरी चुकीचं काम केलं, समजा आपण दोघं तिघ जण उभे, समजा मी, माझा भाऊ आणि माझी बहीण उभे, आणि काहीतरी चुकीचं काम झालं, भले कोणाच्या हाते, बहिणीच्या हाताने उद्या, अगर भावाच्या हाताने उद्या, तर ते आई वडिलांच्या समोर जाऊन काय सांगायचे, ते मी केलंय, आहे का नाही. म्हणजे काहीतरी चुकीचं काम केलं असेल, तर चुकीच्या कामामध्ये मित्राला किंवा भावाला, बहिणीला पुढे नाही करायची की ह्यानं केलंय म्हणून, तर तिथं काय सांगायचं, आपली संस्कृती सांगते की काही चुकीचं झालं असेल तर त्याचं काय करा, श्रेय स्वतःला घ्या आणि सांगा की माझं चुकलंय, आहे का नाही, मीच केलंय, ते माझीच चूक झाली आहे, जेणेकरून तुमच्या बहिणीला आणि भावाला मार नाही मिळणार आई वडिलांचा. इथं ते सांगितलंय. निगेटिव्ह नकारात्मक वाक्यामध्ये अनेक सब्जेक्ट असतील, तर त्यांचा क्रम मात्र कसा असणार आहे बघा. इथं जर का चुकीचं काही काम केलंय, तर सगळ्यात पहिल्यांदा कोण जाणार, आपण जाणार स्वतः. म्हणून इथं काय आलं, फर्स्ट पर्सन अगोदर येणार, नंतर सेकंड पर्सन, नंतर थर्ड पर्सन. समजा मी आणि माझा मित्रच आहे, तर त्यावेळेस पण मी स्वतः अगोदर जाणार, नंतर माझ्या मित्राला पाठवणार. समजा मी आणि थर्ड पर्सन आहे, तर अगोदर स्वतःला जाणार, नंतर थर्ड पर्सन जाणार. इथं तेच दिले बघा, आय अँड यू आर व्हेरी लेझी. लेझी म्हणजे काय, खूप आळशी असणं, निगेटिव्ह गोष्ट आहे. हे काय लेझी असणं चांगली गोष्ट आहे का, नाही. म्हणून इथं बघा, आय बरोबर आहे, फर्स्ट पर्सन, स्वतःला अगोदर घ्यायचं, आहे का नाही, श्रेय अगोदर घ्यायचं, आम्ही आळशी बाबा. आय अँड यू आर व्हेरी लेझी. पुढचं बघा, आय यू अँड शी आर लेट टुडे. लेट जाणं चांगली गोष्ट आहे का, नाही. क्लासला, लेक्चरला लेट जाणं चांगली गोष्ट आहे का, नाहीये. मग इथं दिलंय आय यू अँड शी, आहे का नाही. मग इथं परत चुकीचं वाक्य, चुकीचं म्हणण्यापेक्षा काय म्हणून आपण, निगेटिव्ह अर्थ सांगणारं वाक्य. तर निगेटिव्ह अर्थ सांगणाऱ्या वाक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण घेणार श्रेय, त्याचं आपण स्वतः घेणार, आहे का नाही. तर इथं आलंय बघा, आय, नंतर सेकंड पर्सन यू, आणि सगळ्यात शेवटी थर्ड पर्सन, 1 2 3. इथं तेच झालंय, फर्स्ट पर्सन अगोदर आलंय, म्हणजे वाक्य बरोबर आहेत. अशा प्रकारे हे दोन नियम आपण समजून घेतले, जे की एकदम सोपे होते. ठीक आहे, चला आता तिसरा नियम घेऊ, म्हणजे पाचवा नियम ह्याच्यातला काय म्हणतोय, सब्जेक्ट ॲज अ ड्युअल जेंडर, म्हणजे काही नाउन्स ऐवजी प्रोनाउन म्हणून ही किंवा शी, कोण येतं, ही किंवा शी येतं, यापैकी विशिष्ट एकच वापरता येत नाही. आता काय भानगड ही, असे काही नाउन आहेत की जर का ते उच्चार केला तर फक्त ही आणि फक्त शी असं म्हणता येत नाही. जसं की मी म्हणतो बघा, मी जर म्हणलं आर्टिस्ट, कलाकार, आर्टिस्ट, तर कळत नाही मेल आहे का फिमेल आहे, बरोबर आहे का नाही. मी जर म्हणलं काय म्हणू आपण त्याला, सिंगर, आहे का नाही, सिंगर म्हणलं, आता कळत नाही ती मेल आहे का फिमेल आहे. तर असे काही शब्द आहेत की ज्यांचा उच्चार केल्यानंतर आपण विशिष्ट त्यांच्यासाठी ही किंवा शी असं एकच म्हणू शकत नाही, ही मग शी का नाही, किंवा शीच म्हणू शकत नाही, शी म्हणलं तर ही का नाही. असे जे आहेत शब्द त्यालाच काय म्हणतात, ड्युएल जेंडर. ड्युएल म्हणजे काय, दोन्ही जेंडर त्यांच्यासाठी आपण यूज करू शकतो. इथं ते दिले बघा, यापैकी विशिष्ट एकच वापरता येत नाही, म्हणजेच त्यांच्यासाठी ही किंवा शी दोन्ही वापरू शकतो. जसं की कोण आहेत, डॉक्टर, मी जर म्हणलं डॉक्टर, आता ती महिला आहे का पुरुष आहे काहीच कळत नाही. मी जर म्हणलं आर्टिस्ट, तेच आता सांगितलं तुम्हाला, सिंगर, रायटर, लेखक, मी जर म्हणलं रायटर, तर ते कळत नाही महिला आहे का पुरुष आहे. हा, मराठीत होतं लेखक, लेखिका असं म्हणतो आपण, मराठीत ठीक आहे, इंग्लिश चालू आहे, ऐक नाही. तर इंग्लिशमध्ये रायटर म्हणलं की तो मेल पण असेल किंवा फिमेल पण असेल. मी जर म्हणलं तिथं सिंगर, तो मेल पण असेल किंवा फिमेल पण असेल. तर अशा प्रकारे याला म्हणतात ड्युएल जेंडर. फक्त नाव लक्षात ठेवा, ड्युएल जेंडर नावाचं सगळं. ड्युएल म्हणजे काय, दोन्ही जेंडर आपण त्यांच्यासाठी यूज करू शकतो, मेल किंवा फिमेल, त्याला म्हणतात ड्युएल जेंडर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता आपला महत्वाचा पार्ट येतोय बघा, वर्ब. आपण पहिला जो टप्पा आहे तो कंप्लीट केलेला आहे, कोणता, सब्जेक्ट.
जो की खूप महत्वाचा होता की साध्या वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला येतो कोण येतो, सब्जेक्ट येतो आणि तो कोण कोण येतो, नाउन येतो, प्रोनाउन येतो, इन्फिनिटिव्ह येतो आणि जेरंड येतो. ठीक आहे, हे सगळं घेतलं आपण. आता आपण दुसरा पार्ट काय बघणार आहे, वर्ब आहे का नाही. सब्जेक्ट झाला, सब्जेक्टच्या नंतर कोण येतो, वर्ब, क्रियापद. आता क्रियापद म्हणजेच काय बघा, नावातच सगळं असतं. क्रियापद, पद म्हणजे काय, शब्द, असा शब्द जो सांगतो क्रिया काय झाली, आहे का नाही. काय सांगतो तो, क्रिया म्हणजे ऍक्शन काय झाली, तो सांगणारा शब्द. पद म्हणजेच काय, क्रियापद. फक्त क्रिया नाही हा, लक्षात ठेवा. क्रिया सांगणारा शब्द जो असतो त्याला म्हणतात वर्ब. वॉक, चालणं, आहे का नाही. वॉक म्हणजे काय, चालणे, तर ती क्रिया सांगितली, चालण्याची क्रिया. तर ह्या शब्दांनी सांगितली, वॉक या शब्दांनी ती क्रिया सांगितली, चालण्याची क्रिया सांगितली. तर अशा प्रकारे जो शब्द क्रिया सांगतो, ऍक्शन काय घडते तो सांगतो, त्याला म्हणतात वर्ब. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता वर्ब किती प्रकारचे आहेत मग, परत जसं सब्जेक्ट हा 4 प्रकारचा आहे तसे वर्ब पण 4 प्रकारचे आहेत, आहे का नाही. किती प्रकारचे आहेत, तर 4 प्रकारचे आहेत. ठीक आहे, चलो बघा काय म्हणतं इथं. हा, मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब, आहे का नाही. मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. मग आता ड्युएल जेंडर म्हटलं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये टीचर, आहे का नाही. टीचर पण काय झाला, ड्युएल जेंडर झाला. जसं डॉक्टर म्हणतो तसं टीचर पण ड्युएल जेंडर झाला. आता वर्ब बघूया. वर्ब बघा किती प्रकारचे आहेत, एक सांगितले मेन वर्ब, दुसरा हेल्पिंग वर्ब, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह, 4 प्रकारचे आहेत. एक एक गोष्ट घेऊ आपण. ह्याच्यामध्ये मेन वर्बला काय काय म्हणतात बघा, मेन वर्ब, प्रिन्सिपल वर्ब आणि लेक्सिकल वर्ब. प्रिन्सिपल म्हणजे तुम्हाला माहित असेल, तुमच्या शाळेचे प्रिन्सिपल असतात का नाही, मुख्य कोण असतो ते, मुख्य म्हणतो आपण त्याला, आहे का नाही. प्राचार्य म्हणजे मुख्य अधिकारी झाला तो, कशाचा, शाळेचा मुख्य म्हणू आपण त्याला. तर अशा प्रकारे प्रिन्सिपल, आहे का नाही, प्राचार्य, मुख्य झाला तो माणूस. तर मेन वर्ब म्हणा किंवा प्रिन्सिपल वर्ब म्हणा किंवा त्याला काय म्हणतात, लेक्सिकल वर्ब, आहे का नाही. काय म्हणू आपण त्याला, लेक्सिकल वर्ब. त्या दुसरा आहे बघा हेल्पिंग, म्हणजे काय, मदत करणारा, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणतो आपण मराठीमध्ये. हेल्पिंग म्हणा, सपोर्टिव्ह म्हणा किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणा, तिन्हीचा अर्थ एकच आहे. नंतर ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, अकर्मक. म्हणजे सकर्मक म्हणजे कर्माला सोबत घेऊन येणारं क्रियापद, अकर्मक म्हणजे काय, कर्माला सोबत न घेऊन येणारं क्रियापद. एक एक गोष्ट आपण पाहणार आहोत. चला बघू आपण मेन, प्रिन्सिपल किंवा लेक्सिकल वर्ब काय असतं ते बघू आपण. बघा नावातच सगळे. मेन क्रियापद म्हणजे काय, ते सहाय्यकारी क्रियापद आणि मेन क्रियापद असे 2 असतील, त्याच्यामध्ये मुख्य क्रियापद असतं का नाही, त्याला म्हणतो आपण मेन क्रियापद. इथं पण तेच आहे बघा, दे चेंज देअर प्लॅन, त्यांनी त्यांचा प्लॅन चेंज केला. आता मला सांगा ह्याच्यामध्ये क्रियापद कोणतं, एकच आहे. कोणतं, चेंज, हा झाला क्रियापद आणि दे काय झाला, सब्जेक्ट, हा प्रोनाउन आहे का नाही. तर चेंज काय झाला, आता हे क्रियापद झालं का नाही, ते क्रियापद झालं आणि एकच आहे म्हणून हे कोणतं झालं, मेन क्रियापद, आहे का नाही. एकच क्रियापद आहे, त्यामुळे काय म्हणू आपण ह्याला, मेन क्रियापद आहे. ही हॅज पनिश्ड दॅट बॉय, त्यानं त्या बॉयला पनिश केलं. ठीक आहे, बघा इथं हॅज एक आहे आणि पनिश्ड, आहे का नाही. पनिश्ड हे क्रियापद एक आहे आणि हे एक हॅज एक क्रियापद आहे. पण ह्याच्यामध्ये मुख्य क्रियापद कोणतं, सहाय्यकारी, जसं की एम इज आर वॉज वेअर, हे कोण आहे, सहाय्यकारी क्रियापद. ही इज टीचिंग, आहे का नाही, इज टीचिंग, टीचिंग आयएनजी फॉर्म वाला झाला, इज काय झाला, सहाय्यकारी क्रियापद. तसं इथं हॅव, हॅज, हॅड, एम इज आर वॉज वेअर, हे काय झाले, हे सहाय्यकारी क्रियापद झाले. पण आपल्याला मेन बघायचं आहे, तर मेन कोणता झाला, पनिश्ड, आहे का नाही, हा झाला मेन क्रियापद, आहे का नाही. तर अशा प्रकारे चेंज्ड असू द्या, पनिश्ड असू द्या, हे झाले मेन क्रियापद. ठीक आहे, पुढचं बघा, एकदम सोपं झालं. पुढचं बघा, V1, V2, V3 आणि V4 असं सांगितले. मग हे मेन क्रियापद जे असतं, ज्याला म्हणतो आपण, त्याला कॉल असेल, ऍक्सेप्ट असेल, रिक्वेस्ट असेल, इन्व्हाइट असेल, स्पीक असेल, टॉक असेल, काही असू द्या, हे सगळे जे क्रियापद आहेत त्यांचे 4 फॉर्म असतात. त्यालाच काय म्हणतो आपण, V1 म्हणजे वर्बचा फॉर्म नंबर 1, V2 म्हणजे वर्बचा फॉर्म नंबर 2, नंतर V3 आणि V4. बघा पहिले 3 तर खूप सोपे असतात आणि चौथा तर एकदमच सोपा आहे, तुम्हाला सगळ्यांना येतो. बघा आता सांगून टाकतो. हा V4 आहे का नाही, तर 4 म्हणजेच काय, हे ING, आहे का नाही. 4 म्हणजेच काय असतं, ING. 4 म्हणजे काय असतं, ING. कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतोय, लक्षात राहत नसेल कोणाच्या तर सांगतो बघा. ज्यावेळेस पासून हे 4G आलंय का नाही, V4 म्हणजे काय, मी कसं लक्षात ठेवायचो, 4G आल्यापासून आपलं हे कॉलिंग खूप वाढलंय. कॉलिंग ING, आहे का नाही, आपले जे कॉलिंग आहे का नाही, तर हे कॉलिंग खूप वाढलंय. म्हणजे ING फॉर्म जो असतो तो कोण असतो, हा 4G असतो, V4 असतो. ING म्हणजे काय, 4G लक्षात ठेवायचं, V4 असं लक्षात ठेवायचं. V4 म्हणजे काय, आपला 4G आल्यामुळे काय झालंय, ING, कॉलिंग खूप वाढलंय. तर इथं बघा कॉलिंग आहे का नाही, कॉलचा चौथा फॉर्म काय होतो, कॉलिंग. तर कॉलिंग लक्षात ठेवा. ING फॉर्म सगळे कसे असतात, 4G असतात, म्हणजे V4 असतात. ING फॉर्म सगळे कसे असतात, V4. आता हा तर आपला टेबल कंप्लीट झाला. कोणता वाला, हा ING. V4 म्हणजे 4G म्हणजे काय, कॉलिंग, ING वाला असतो. मग राहिले 3, कोणते कोणते असतात बघा, मग 1 2 3, V1 V2 V3. त्याच्यापैकी बघा V1 म्हणजे काय, मूळ स्वरूप असतं, जसं की म्हणू आपण त्याला कॉल, आहे का नाही. काय म्हणू आपण त्याला,
कॉल. दुसरं स्वरूप काय होतं, त्याला ईडी लागतं, कधी कधी लागतं कधी कधी नाही लागत, कारण का बाकीचे पण वर्ब वेगळे असतात. कॉल, कॉल्ड आणि तिसरं काय असतं कॉल्ड. ठीक आहे, मी मुद्दाम ईडीचा उच्चार करतोय, खरं तर ईडीचा उच्चार नसतो, कॉल्ड असा उच्चार असतो, पण आपण त्याला ईडी, ऍक्सेप्टेड आहे का नाही, किंवा काय म्हणू टॉकड नसतं, टॉक असतं आहे का नाही, टॉक्ड असतं, पण ते टॉकड, कारण का आपल्याला समजून घ्यायचंय, आपल्याला ते ऐकून कळणार आहे की आपण ते काय म्हणतोय ते, म्हणून मी काय करतोय ते ईडी किंवा हे आपण जसे आपण बोली भाषेत यूज करतो का नाही इंग्लिश, तसं मी यूज करतोय जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा ऍक्सेप्ट, त्याचा दुसरा फॉर्म काय होणार ऍक्सेप्टेड, तिसरा फॉर्म काय होणार ऍक्सेप्टेड. ठीक आहे, हे समजलं आपल्याला. पण काही क्रियापद असे असतात बघा, जसं की सिंग, त्याचं काय होणार सॅंग, संग. स्विम, स्वॅम, स्वम आहे का नाही, तसं सिंग, सॅंग, संग हे दुसरं रूप झालं, हे तिसरं रूप झालं. नंतर बघा तिसरं असे काही असतात क्रियापद की त्यांचे तिन्ही स्वरूप सेम, जसं की कट, 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 पुट, 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 शर्ट, 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 तिन्ही कसे सेम आहेत. पण लक्षात ठेवायचं ही V1, V2 आणि V3 आहेत. जसं की गो, वेंट, गॉन आहे का नाही. नंतर काय रिक्वेस्ट, रिक्वेस्टेड, रिक्वेस्टेड. अशा प्रकारे हे 1, 2, 3 फॉर्म असतात आणि या सगळ्यांचं कोणी असू द्या, मग ते कट असू द्या, सिंग असू द्या, कॉल असू द्या, ऍक्सेप्ट असू द्या, त्या सगळ्यांच्या काय होतात, सिंग जरी असला तरी त्याचं सिंगिंग, कट जरी असला तरी त्याचं कटिंग, आयएनजी फॉर्म होतो कधी V4 मध्ये. अशा प्रकारे हे वर्बचे आपण 4 फॉर्म समजून घेतलेले आहे. ठीक आहे, चला पुढे बघू आता हेल्पिंग वर्ब. बघा आता मेन वर्ब झालं बरं का, आपलं एक प्रकार झाला कोणता मेन वर्ब. आता कोणतं बघतोय आपण हेल्पिंग वर्ब, आणि जे की खूप महत्वाचे आहेत. हेल्पिंग वर्ब आपल्याला खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, बघा काय आहे हेल्पिंग वर्बचं. हेल्प म्हणजे काय, मदत करणं. कोणाला मदत करतं, मेन क्रियापदाला मदत करतं. इथं दिलं बघा हेल्पिंग, सपोर्टिव्ह, हेल्पिंग म्हणा, सपोर्टिव्ह म्हणा, किंवा त्याला काय ऑक्झिलरी म्हणा, काही जरी म्हणलं तरी त्याचा अर्थ एकच आहे. पण हा शब्द लक्षात ठेवा ऑक्झिलरी आहे का नाही. कोणता शब्द, ऑक्झिलरी. हेल्पिंग मदत करणारा, सपोर्टिव्ह मदत करणारा, ऑक्झिलरी आहे का नाही. आता बघा इथे दिलंय दे आर सेलिब्रेटिंग आहे का नाही. इथं काय दिलंय, दे आर सेलिब्रेटिंग, दे आर सेलिब्रेटिंग, दे आर सेलिब्रेटिंग आहे का नाही. आयएनजी फॉर्म आहे. काय आहे, आयएनजी फॉर्म आहे, आणि त्याच्या अगोदर आलाय बघा आर. इथं 2 क्रियापद आहेत, बरोबर आहे का नाही. काय आहे, 2 क्रियापद आहेत. त्याच्यापैकी बघा एक आहे आर, दुसरा आहे सेलिब्रेटिंग आहे का नाही. एक आहे आर आणि दुसरा आहे सेलिब्रेटिंग, एक आहे आर आणि दुसरा सेलिब्रेटिंग. आता ह्याच्यामध्ये आयएनजी फॉर्म वाला एक आहे आणि इथं आर आहे. आता नेहमी बघा एम, इज, आर, वॉज, वेअर हे काय असतात, सहाय्यकारी क्रियापद आहेत, आपण पहिल्यापासून ऐकलेलंच आहे. इथं बघा हे आर काय झाला, हा आपला सहाय्यकारी क्रियापद झाला, आणि सेलिब्रेटिंग काय झाला, हे आपला मेन वर्ब झाला. तर हा झाला मेन वर्ब आहे का नाही, हा झाला मेन वर्ब, आणि हा काय झाला सपोर्टिव्ह वर्ब म्हणा किंवा हेल्पिंग वर्ब म्हणा आहे का नाही. सपोर्टिव्ह म्हणा अगर, हेल्पिंग किंवा ऑक्झिलरी म्हणा. नंतर बघा ही हॅज पनिश्ड आहे का नाही. ही हॅज पनिश्ड, पनिश्ड काय झालं इथं, मेन वर्ब झाला, तर हॅज काय झाला इथं, सहाय्यकारी क्रियापद झालं. म्हणजे ह्याचा काय अर्थ, नेहमी सहाय्यकारी क्रियापद अगोदर येत असतात. एम, इज, आर असू द्या, वॉज, वेअर असू द्या, हॅव, हॅज, हॅड असू द्या, बीन असू द्या, बी असू द्या, काही असू द्या, हे अगोदर येतात आणि हे नंतर येतं. तर हे अगोदर येतं, मदत करतं आहे का नाही. काय करतं, मदत करतं. हे अगोदर येतो, मदत करतो कोणाला, ह्या मेन क्रियापदाला. मग एम, इज, आर असू द्या, वॉज, वेअर असू द्या, हॅव, हॅज, हॅड काही असू द्या, तर हे सहाय्यकारी क्रियापद असतात आणि हे मेन क्रियापद असतात. ठीक आहे, चला बघू आता हेल्पिंग वर्ब किती प्रकारचे आहेत. बघा आता सांगितलं तुम्हाला, हेल्पिंग वर्ब म्हणू आपण त्याला, किंवा सपोर्टिव्ह म्हणू, किंवा ऑक्झिलरी म्हणू आहे का नाही. 3 शब्द आहेत, हेल्पिंग, सपोर्टिव्ह किंवा ऑक्झिलरी. इथं बघा हेल्पिंग, सपोर्टिव्ह किंवा ऑक्झिलरी म्हणा, तर आपण इथं ऑक्झिलरी शब्द लक्षात ठेवू, कारण का त्याच्याहून 2 भाग पडतात. जसं की पहिला आहे त्याचा भाग प्रायमरी ऑक्झिलरी, आणि दुसरा कोणता आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे का नाही. प्रायमरी आणि मॉडल. आता ह्याच्यापैकी तुम्हाला माहित असेल मॉडल ऑक्झिलरी, जे की तुम्ही खूप ऐकले असतील. जसं की म्हणू आपण कॅन आहे, मे आहे, माइट आहे, शुड आहे, कुड आहे, वुड आहे, हे सगळे काय आहेत, मॉडल ऑक्झिलरी आहेत. आता बघा मॉडल का म्हटलं, किंवा मॉडल ऑक्झिलरी कसे लक्षात ठेवायचे. इथं बघा नाव दिलंय प्रायमरी. प्रायमरी म्हणजे काय, महत्वाचे असं आपण समजूया. प्रायमरी म्हणजे काय, मुख्यत्वे, सुरुवातीचे. आणि दुसरं आहे मॉडल, असं लक्षात ठेवायचं. हे जे प्रायमरी ऑक्झिलरी आहेत का नाही, कोणते, टू बी, एम, इज, आर, वॉज, वेअर, टू हॅव, हॅव, हॅज, हॅड, आणि टू डू म्हणजे काय, डू, डज, डीड, हे सगळे आहेत का नाही, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड. हे प्रायमरी म्हणजे काय, जवळपास टेन्सचा वापर केला, किंवा आपण जर इंग्लिश बोलत असू, जवळपास 95% वापर कोणाचा होतो, ह्या एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड ह्यांचा होतो आहे का नाही. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, प्रायमरी ऑक्झिलरी. समजलं का सगळ्यांना, एकदम सोपं आहे. प्रायमरी ऑक्झिलरी काय म्हणतो आपण, कारण का त्यांचा मुख्यत्वे वापर होतो, म्हणजे जास्तीत जास्त वापर तर ह्यांचाच होतो.
आणि ह्याचा वापर हे जे मॉडेल ऑक्झिलरी त्यांचा 5%च होतो, म्हणून त्याला म्हणतात मॉडेल. जसं म्हणतो ना आपण एक मॉडेल आहे, हे काय मेन आहे का नाही, हे फक्त मॉडेल म्हणून ठेवलं इथं. अशा प्रकारे हे मॉडेल आहेत. मॉडेल म्हणजे काय फक्त 5% यूज होतो. जसं की कॅन असेल, मे असेल, माइट असेल, वुड असेल, शूड असेल, ह्या सगळ्या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर काय होतो, फक्त एक मॉडेल म्हणून उपयोग होतो, थोडाच उपयोग होतो, म्हणून त्याला मॉडेल ऑक्झिलरी म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला दोन गोष्टी कळाल्या, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी. ठीक आहे, आता आपण त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी बघणार आहे. आता प्रायमरी मध्ये पण हे जे तुम्हाला तीन गोष्टी दिसत आहेत, कोणत्या, टू बी आहे का नाही. टू बी म्हणजे काय, असणे. टू बी म्हणजेच काय, असणे. बघा इथे दिले, टू बी म्हणजे असणे, त्याचं एम इज आर वॉज वेअर आहे का नाही. आणि टू हॅव, टू हॅव म्हणजेच काय, पूर्ण असणे. हॅव, हॅज, हॅड हे दोनच मोस्टली यूज होतात. हे दोनच मोस्टली यूज होतात, म्हणजे जास्तीत जास्त वापर तर ह्या दोघांचाच असतो. आणि हे जे आहे का नाही टू डूचं, त्याचा नगण्य वापर आहे, थोडकाच वापर आहे कुठेतरी. म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त भर कोणावर द्यायचा आहे, टू बी आणि टू हॅवचा. हा, टू डू पण घेणार आहेत आपण, पण टू डूचा वापर एकदम नगण्य, कुठेतरीच वापर होतो. मेन तर आपले दोनच आहेत, कोण, हे वाले, कोणते, टू बी आणि टू हॅव. हे जे आपले राम लक्ष्मण आहेत का नाही, हे दोनच मेन आहेत, टू बी आणि टू हॅव. हे दोन आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, ते आपण घेणार आहेत. बघा प्रायमरी ऑक्झिलरी ते सांगितलं तुम्हाला, टू बी, टू हॅव आणि टू डू आहे का नाही, हे तीन आहेत. त्याच्यापैकी प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स हे तर तुम्हाला माहित असेल. टू बी, एम इज आर वॉज वेअर, ह्याच्यापैकी वर्तमान काळामध्ये कोण आहेत, एम इज आर आहे का नाही. आणि भूतकाळामध्ये कोण आहेत, वॉज वेअर. तेच टू हॅवचे तीनच आहेत, हे तर सगळ्यात भारी. टू हॅवचं तीनच आहेत, हॅव, हॅज आणि हॅड. कोण आहे, हॅव, हॅज आणि हॅड. बघा इथे दिले, हॅव, हॅज हे वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये एकच आहे, कोण, हॅड. आपला खूप विषय सोपा झाला, एकच आहे, हॅड. जसं की टू डूचं, डू आणि डज वर्तमान काळ, भूतकाळामध्ये डीड एकच आहे. किती सोपं झालं बघा, एकदम सोपा कार्यक्रम झालाय. कसा, जसं की टू हॅवचं जे आहे हॅड एकच आहे भूतकाळामध्ये, मग कोणताही करता घ्या त्यासाठी हॅडच येणार. आणि डूचं कोण आहे, डीड आहे, एकच आहे भूतकाळामध्ये. आणि एम इज आर वॉज वेअर ह्याच्यामध्ये हे एम इज आर वर्तमान काळातले, वॉज वेअर हे भूतकाळामध्ये. म्हणजे एकदम आपल्याला सोपं झालंय आता. टू बी म्हणजे काय, असणे, त्याचे किती आहेत, तर त्याचे आहेत बघा वर्तमान काळामध्ये एम इज आर, भूतकाळामध्ये वॉज वेअर. नंतर टू हॅवचे आहेत आणि टू ड्यूचे आहेत, एक आपण बघू आता. चला बघू आता. पहिल्यांदा घेणार आहेत आपण टू बी आहे का नाही. पहिल्यांदा काय बघणार आहेत आपण, टू बी. सगळ्यांनी एकदा नजर फिरवून घ्या, नंतर आपण लगेच सुरू करू ते समजून घेण्याला. बघा आता सांगितलं तुम्हाला की ऑक्झिलरी जे आहेत सहाय्यकारी क्रियापद ह्याच्यामध्ये दोन आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी आता बाजूला ठेवून देऊ आपण, कारण का तो थोड्या वेळा येणार आहे आणि तो एकदम सोपा विषय. आपल्याला लक्ष द्यायचंय प्रायमरी ऑक्झिलरीवर आहे का नाही. प्रायमरी ऑक्झिलरी किती, तीन प्रकारच्या, टू बी, टू हॅव आणि टू डू. त्याच्यापैकी टू डू पण बाजूला ठेवायचा, कारण का ते जास्त काही करत असं नाही. टू डू बाजूला ठेवला, राहिले दोनच, कोण, टू बी आणि टू हॅव. बस ह्या दोनवर आता फोकस करायचे आपल्याला, कारण का हे दोन म्हणजेच काय, अख्खा काळ आहे. टेन्स जो टॉपिक आहे का नाही, हा टेन्स टॉपिक म्हणजे हे दोघच आहेत, कोण, रामलखन आपले. कोण रामलखन आहे ते, टू बी आणि टू हॅव. ठीक आहे, त्याच्यापैकी टू बी हा आपण समजून घेऊ. बघा टू बी म्हणजे असणे, यांच्याद्वारे क्रिया अपूर्ण आहे असे दर्शवले जाते, म्हणून यांच्या नंतर नेहमी क्रियापदाचे आयएनजी फॉर्म येते, बिफोर आहे का नाही. 4G कॉलिंग, नेहमी 4G कॉलिंग येतं. जसं की ही इज टॉकिंग, इज टॉकिंग, टॉकिंग आलं का नाही आयएनजी, त्याच्या अगोदर आलं इज आहे का नाही. आय एम लिसनिंग आहे का नाही, मी ऐकतोय, लिसनिंग आयएनजी आलं, त्याच्या अगोदर काय आलंय, एम आलाय. दे आर गोईंग, गोईंग आयएनजी फॉर्म आला, अगोदर कोण आला, आर आला. तर अशा प्रकारे हे जे एम इज आर वॉज वेअर आहेत का नाही, हे नेहमी कधी येतात, काळ अपूर्ण आहे असं दाखवण्यासाठी येतात. म्हणजे आयएनजीचा फॉर्म आला रे आला की लक्षात ठेवायचं, कोण येणार आहे आपला, राम येणार आहे. टू बी आहे का नाही, एम इज आर वॉज हिअर, आणि काय सांगणार आहे का नाही, काय मी करत आहे, मी जात आहे, मी लिहित आहे. अशा प्रकारे एक गोष्ट आपल्याला इथं कळाली, कोणती कळाली, आयएनजीचा फॉर्म आला रे आला, वर्बचा आयएनजी फॉर्म आला की तिथं कोण येणार आहे, टू बीचे रूपे येणार आहेत. म्हणजे टू बीचं काम तेच आहे, कोणतं काम चालू आहे, कंटिन्यू आहे हे सांगणं. आणि म्हणून बघा तिथं कोणती वेब सिरीज असेल, मूवी असेल, तिथं पार्ट 2 जर यायचा असेल तिथं काय लिहितात, टू बी कंटिन्यू. काय देतात,
टू बी कंटिन्यू. म्हणजे ह्याच्यावरूनच तुम्ही लक्षात ठेवायचं काय दिलं असतं बघा, टू बी कंटिन्यू आहे का नाही असं देतात. टू बी कंटिन्यू म्हणजे काय, पुढं आणखीन चालू राहणार आहे, पुढचा भाग येणार आहे. तर लक्षात ठेवायचं टू बी, आपलं व्याकरण लक्षात ठेवायचं इथं. टू बी हे कधी वापरता, फक्त आणि फक्त इथं कंटिन्यू काळ असेल तर. म्हणजे आयएनजीचा फॉर्म असेल गोईंग, वॉकिंग, टीचिंग आहे का नाही, हे आयएनजीचे फॉर्म असले, कंटिन्यू काळ असला की तिथं टू बीचे सहाय्यकारी येतात. एवढी गोष्ट क्लिअर झाली. आणि हीच मेन गोष्ट आहे बघा काय सांगितलं इथं, टू बीचे रूप आहे का नाही, एम इज आर वॉज वेअर. टू बीचे रूप प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये. प्रेझेंट टेन्स मध्ये कोणते कोणते, एम इज आणि आर. त्याच्यामध्ये एम इज कोण आहे, सिंग्युलर, आय एम, ही इज, शी इज आहे का नाही, हे सिंग्युलर झाले. आणि अनेक वचन कोणतं आहे, आर. जसे की मला म्हणायचे दे आर गोईंग आहे का नाही, वी आर गोईंग, दे वी हे कोण झाले, अनेक वचन झाले. पीपल आर लिसनिंग आहे का नाही, पीपल आर टॉकिंग हे अनेक वचन झालं. तर अशा प्रकारे आर जे आहे अनेक वचनासाठी. एम इज वर्तमान काळातलं एक वचन आहे, तर आर हे वर्तमान काळातलं अनेक वचन आहे. एम इज आर 3 वर्तमान काळातले, तर त्यापैकी एम इज वर्तमान काळातलं एक वचन, तर आर हे अनेक वचन झालं. ठीक आहे, पुढे बघूया. पास्ट टेन्स मध्ये कोण आहेत, 2च आहेत, वॉज आणि वेअर. जसं की म्हणतो ही वॉज गोईंग आहे का नाही, ही वॉज गोईंग, शी वॉज रिक्वेस्टिंग, ही वॉज, शी वॉज हे एक वचन झाले, म्हणून वॉज काय असतो, एक वचन असतो. तर दे वेअर आस्किंग आहे का नाही, दे वेअर आस्किंग, स्टुडंट्स वेअर गोईंग, काही असू द्या, अनेक वचन असले की तर काय येणार, वेअर. अशा प्रकारे एम इज आर वॉज वेअर हे काय झाले, टू बी चे सहाय्यकारी क्रियापद झाले. त्यापैकी वर्तमान काळातले कोणते आहेत, एम इज आर आहे का नाही, त्यापैकी एम इज वर्तमान काळातलं एक वचन, आर अनेक वचन. आणि भूतकाळातले वॉज वेअर, वॉज एक वचन, वेअर अनेक वचन. ठीक आहे, समजलं असेल, एकदम सोपं आहे. बघा इथं तेच दिले सब्जेक्ट. आता हे आपले सगळे सब्जेक्ट आहेत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. जर का म्हणलं मी कोणतं आय, तर मी काय म्हणणार, आय एम गोईंग आहे का नाही, आय एम गोईंग. नंतर वी आर गोईंग आहे का नाही, काय म्हणणार, वी आर गोईंग. यू आर गोईंग, यू आर गोईंग. नंतर ही आला की काय म्हणणार, ही इज गोईंग आहे का नाही, काय म्हणणार, ही इज. म्हणजे हा एक वचन आहे बघा सगळं. ही, शी, इट काही असू द्या, इज गोईंग, इट गोईंग काही असू द्या, शी गोईंग, शी इज गोईंग, ही इज गोईंग. तर अशा प्रकारे वर्तमान काळामध्ये काय येतं, हे एम इज आर वॉज वेअर येतात. खरं तर असं म्हणलं जातं की इज जो आहे का नाही, तो वर्तमान काळामध्ये सिंग्युलर साठी वापरतात. फक्त एक अपवाद आहे, कोण, आय, की ज्याला फक्त आपण काय लिहितो, एम. कसं लक्षात ठेवायचं, नेहमी आय जो आहे का नाही, आपण स्वतः हे आपण खूप स्वतःला महान समजायचं फक्त व्याकरणासाठी बरं का, खरं तर समजायला नाही पाहिजे. आय आणि काय म्हणणार आपण तिथं, एम आहे का नाही, कारण का आय नेहमी आपण अपवाद देते. इथं पण बघा ही, शी, खरं तर इज म्हणायला पाहिजे का नाही, इथं आय इज का नाहीये, तर तो अपवाद आहे. म्हणून इथं आय जो आहे आपण स्वतःला अपवाद समजायचं, जरा वेगळं समजायचं. आणि काय लिहायचं तर आय एम टॉकिंग आहे का नाही, आय एम टॉकिंग. पण ही घेतला तर ही इज टॉकिंग, शी इज टॉकिंग. ठीक आहे, समजलं असेल. तेच जर का पास्ट टेन्स घेतला तर काय होणार, आय वॉज गोईंग आहे का नाही, वी वेअर गोईंग. जर का मी ही घेतलं तर ही वॉज गोईंग, भूतकाळाचं सांगतोय हा, ही वॉज गोईंग. जर का मी अनेक वचन घेतलं भूतकाळामध्ये, दे वेअर गोईंग, वॉज गोईंग नाही, काय होणार, दे वेअर गोईंग आहे का नाही. चिल्ड्रन्स वेअर टॉकिंग आहे का नाही, असं अनेक वचन आलं की भूतकाळामध्ये वेअर होतो आणि एक वचन आलं तर वॉज होतो. एकदम सोपं आहे. एक वचन असेल तर भूतकाळामध्ये वॉज, अनेक वचन असेल तर वेअर. वर्तमान काळामध्ये एक वचन असेल तर इज, अनेक वचन असेल तर आर. एकदम सोपं झालं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं बघा, टू हॅव आहे का नाही, कोणता आहे, टू हॅव. आता एक समजलं आपल्याला, टू बी म्हणजे काय, क्रिया अपूर्ण आहे सांगण्यासाठी आयएनजी फॉर्म आला की त्याच्या अगोदर एम इज आर वॉज वेअर लावतात. ठीक आहे, आता पुढचं समजायचं आपल्याला, कोणतं समजून घ्यायचंय, टू हॅव कधी वापरायचा. टू हॅव कधी वापरायचा बघा, ज्यावेळेस मी म्हणतो आय हॅव मोबाईल आहे का नाही, मी जर म्हणलं आय हॅव मोबाईल, मी जर म्हणलं मोबाईल माझ्याकडे आहे, आय हॅव अ मोबाईल आहे का नाही, माझ्याकडे एक मोबाईल आहे. ज्यावेळेस मी म्हणतो आय हॅव अ मोबाईल, ह्याचा काय अर्थ, हा मोबाईल दूर आहे का, नाही, हा मोबाईल माझ्या एकदम जवळ आहे, क्लोज आहे एकदम. हा काय माझ्या 10 फुटाच्या अंतरावर आहे का, नाही. हा ज्यावेळेस माझ्या एकदम क्लोज असेल त्यावेळेस मी काय म्हणणार, माझ्याकडे मोबाईल आहे. हा जर समजा मोबाईल कुठंतरी रस्त्यावर कुठंतरी बाहेर ठेवलेला आहे मी, आणि मी इथून म्हणतोय, तर मी म्हणू शकतो का माझ्याजवळ मोबाईल आहे, नाही, कारण का माझ्या खिशात नाहीये, माझ्या हातात नाहीये. मी कधी म्हणू शकतो, ज्यावेळेस हा मोबाईल माझ्या एकदम जवळ असेल आहे का नाही, माझ्या एकदम जवळ असेल. आणि ही जवळ असण्याची क्रिया ज्यावेळेस पूर्ण असेल, नीट लक्ष द्या सगळ्यांनी, काय म्हणतोय मी, ही जवळ असण्याची क्रिया पूर्ण असेल
क्रिया ज्यावेळेस पूर्ण असेल म्हणजेच काय, हा मोबाईल पूर्णपणे ज्यावेळेस माझ्या एकदम क्लोज असेल, ही क्रिया पूर्ण असेल, त्याच वेळेस मी काय म्हणू शकतो, आय हॅव अ मोबाईल. समजा हाच मोबाईल येतोय माझ्याकडं पण आणखीन कुठं समजा 500 मीटरवर आहे, मी नाही म्हणू शकत की माझ्याजवळ मोबाईल आहे, कारण का ती येण्याची क्रिया चालू आहे, तो मोबाईल आणखीन दूरच आहे माझ्यापेक्षा. पण ज्यावेळेस मी म्हणतो माझ्याकडे हा मोबाईल पूर्णपणे माझ्याकडे आहे, म्हणजे पूर्णपणे माझ्या खिशात आहे, माझ्या हातामध्ये आहे, तर त्याचा काय अर्थ झाला की ही क्रिया पूर्ण आहे, म्हणजे मोबाईल माझ्याजवळ असण्याची क्रिया पूर्ण आहे. आणि इथंच ती हिंट आहे. कोणती हिंट आहे? ज्यावेळेस क्रिया पूर्ण असते त्यावेळेस तिथं टू हॅवचे रूप वापरतात, आहे का नाही. जसं की आय हॅव टॉक्ड, मी बोललेलो होतो, आहे का नाही. आय हॅव टॉक्ड, मी बोलून गेलोय, आय हॅव टॉक्ड. आय हॅव रिक्वेस्टेड, मी रिक्वेस्ट करून टाकली आहे का नाही. म्हणजे क्रिया पूर्ण झाली हे सांगण्यासाठी कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरतात, हॅव, आणि त्याच्या पुढे नेहमी ते ईडी येतं, रिक्वेस्टेड, आहे का नाही. ते V3 बघितलं का नाही आपण, V1 V2 आणि V3 तेच, ऍक्सेप्टेड, रिक्वेस्टेड, कॉल्ड. मग मी जर म्हणलं ही, तर पुढे काय म्हणणार आपण, ही हॅज कॉल्ड. इथं ॲमेझॉन वॉज हिअर येणार नाही, कारण का ॲमेझॉन वॉज हिअर कुठे येतात टू बीचे रूप, फक्त ING फॉर्म साठी. इथं तर ईडी आलाय, कॉल्ड, CALLED, आहे का नाही, कॉल्ड ईडी आलाय का नाही. मग इथं ईडी आला की इथं ॲमेझॉन वॉज हिअर येणार नाही. इथं कोणते रूप येतात, टू हॅवचे रूप येतात. समजलं सगळ्यांना. तर टू हॅव म्हणजेच काय, क्रिया पूर्ण असणं. क्रिया खरं तर दोनच प्रकारच्या असतात. कोणतं, एक तर क्रिया पूर्ण असते, नाही तर क्रिया अपूर्ण असते. मुख्यत्व दोन असतात, क्रिया एक तर पूर्ण असेल किंवा अपूर्ण असेल. तर क्रिया अपूर्ण असली, ING फॉर्म असला की ॲमेझॉन वॉज हिअर, टू बीचे रूप. आणि क्रिया पूर्ण असली की एकच, कोण राहिला मग आपला लखन, हॅव, हॅव, हॅज, हॅड. आणि त्याच्यामध्ये पण खूप कार्यक्रम सोपा झालाय बघा. कसं, तीनच आहेत, हॅव, हॅज, इथं हॅव, इथं हॅज, आणि हे हॅड, आहे का नाही, हे हॅड. त्याच्यामध्ये पण कसं आहे, जर का भूतकाळ घेतला, पास्ट टेन्स घेतला, तर इथं हॅड एकच येतो. मग ही घ्या, दे घ्या, वी घ्या, काही घ्या, तिथे ॲमेझॉन वॉज सारखा काही प्रॉब्लेम नाही. एक वचन आलं तर काय करायचं, अनेक वचन आलं तर काय करायचं, नाही. इथं एकच आहे. इथं आय घेतला तरी हॅडच आहे, ही घेतला तरी हॅडच आहे, दे घेतला तरी हॅडच आहे, वी घेतला तरी हॅडच आहे, पीपल घेतला तरी हॅडच आहे, स्टुडंट घेतला तरी हॅडच आहे. इथं फक्त हॅडच आहे का नाही. भूतकाळामध्ये एकच शब्द आहे, कोणता, हॅड. एकदम सोपा झाला. आता वर्तमान काळात दोन आहेत, हॅव आणि हॅज. आता हॅव आणि हॅज कधी वापरायचे तर लक्षात घ्या. जसं इथं हॅज आहे का नाही, इथं हॅज कधी वापरायचं, ही, शी, इट एक वचनी असेल त्यावेळेस इथं एक वचनी असेल तर हॅज वापरायचं. आणि हॅव कधी वापरायचं, अनेक वचनी असेल तर. कसं लक्षात ठेवायचं बघा, हॅज 3 अक्षर आहेत, हॅव 4 अक्षर आहेत. ह्याच्यामध्ये कमीवाला कोणता आहे, 3 अक्षरवाला आहे, कोणता, हॅज. तर हॅज हा कमी अक्षरवाला म्हणजेच काय, एक वचनासाठी वापरायचा. आणि हॅव 1 2 3 4 4 अक्षर म्हणजे जास्त आहेत का नाही, तर हॅव कधीसाठी वापरायचा, अनेक वचनी. जास्त मोठा आहे का नाही शब्द, तर अनेक वचनीसाठी. जसं की दे हॅव कम्प्लिटेड, दे हॅव रिक्वेस्टेड, वी हॅव रिक्वेस्टेड. अशा प्रकारे हॅव आणि हॅज मध्ये फरक आहे. हॅज हा एक वचनासाठी आहे आणि हॅव हा अनेक वचनासाठी आहे. जसं की ही हॅज कम्प्लिटेड, आहे का नाही, शी हॅज कम्प्लिटेड, इट हॅज कम्प्लिटेड. पण जर का मी म्हणलं दे, दे म्हणजे काय, अनेक वचन झाला, मग मोठावाला कोणता, हॅव, दे हॅव कम्प्लिटेड, आहे का नाही. वी म्हणजे अनेक वचन झालं, मग काय म्हणणार, वी हॅव कम्प्लिटेड. पण इथं बघा, हे आय हा अपवाद आहे. नेहमी तुम्हाला सांगितलं आय स्वतःला अपवाद करायचा. खरं तर सिंग्युलर साठी काय वापरतो आपण, ही हॅज, शी हॅज. आय पण एकटाच आहे का नाही, तरी सुद्धा आय हॅज नसतं, आय हॅव असतं, म्हणून त्याला अपवाद आहे हा. बाकी मात्र सेम आहे, वी हॅव, नंतर दे हॅव. पण जर का एक वचन असलं, सी हॅज कम्प्लिटेड, ही हॅज कम्प्लिटेड. अशा प्रकारे टू हॅवचे रूप कधी वापरतात, क्रिया पूर्ण आहेसाठी वापरतात. आणि हे टू हॅवचे रूप आले की त्याच्या पुढे V3 येतं, कोणतं, कम्प्लिटेड, रिक्वेस्टेड, आहे का नाही. ही हॅज रिक्वेस्टेड, सी हॅज रिक्वेस्टेड. अशा प्रकारे हे टू बी आणि टू हॅवचे रूप आपण पाहिलेले आहे. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना तुम्हाला समजलेलंच असेल टू बी आणि टू हॅव मधला फरक काय आहे तो. ठीक आहे, आता तिसरं जो बघायचा आपल्याला प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये 3 रूप, कोणते, टू बी, टू हॅव आणि शेवटचा कोणता, टू डू. आता टू डू तर वापरतच नाही आपण कधी, आहे का नाही, कधीतरीच वापर होतो. मग बघू आपण कधी वापर होतो. बघा, शक्यतो काय सांगितलं, यांच्याद्वारे क्रिया केली असे दर्शवले जाते, म्हणून यांच्यानंतर नेहमी V1 येते. आणि शक्यतो काय करतात, हे निगेटिव्ह वाक्य जर सांगायचं असेल का नाही, तर निगेटिव्ह वाक्य सांगण्यासाठी डूचा वापर होतो. जसं की म्हणू आपण जसं की आपण डायरेक्ट नाही म्हणायचं ही नॉट कॉलिंग, आहे का नाही, ही नॉट कॉलिंग असं डायरेक्ट नाही म्हणू शकत आपण, आहे का नाही. तर इथं निगेटिव्ह वाक्य सांगण्यासाठी आपण काय करतो, डूचा वापर करतो. जसं की ही डिडंट कॉल, आहे का नाही, त्यानं कॉल केला नाही. ही डझंट गो, आहे का नाही, ही डझंट गो, तो जात नाही.
शी डझंट फील वेल, तिला चांगलं वाटत नाही. अशा प्रकारे डायरेक्ट नॉट नाही म्हणायचं, ही नॉट फिलिंग वेल, नाही तसं नाही येत. काय तर डूचा वापर होतो. ही डझंट, दे डोंट, आहे का नाही. डू नॉट म्हणजे काय, डोंट असतं. अशा प्रकारे निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी ह्या डूचा वापर होत असतो. एकदम थोडा वापर आहे म्हणून ह्याचा जास्त वापर केला जात नाही, परीक्षेमध्ये जास्त काही विचारलं पण जात नाही. बघा प्रेझेंट टेन्स मध्ये ह्याचे पण 3च आहेत, भूतकाळामध्ये एकच आहे, डिड 3 आहे. डू, डज, डिड. जसं हॅव, हॅज, हॅड आहे का नाही, तसं डू, डज, डिड भूतकाळामध्ये एकच आहे, डिड. कोणीही घ्या, सगळ्यांसाठी कोण आहे, डिडच. ही डिड, यू डिड, शी डिड, वी डिड, दे डिड, काही असू द्या, सगळ्यांसाठी एकच आहे, कोण, डिड. वर्तमान काळामध्ये मात्र 2 आहेत, डज आणि डू, आहे का नाही, डज आणि डू. पण इथं डज कधी वापरतात, ही शीड, ही डज, शी डज, आहे का नाही. आणि डू कधी वापरतात, अनेक वचनासाठी, वी डू, दे डू. तर अशा प्रकारे डू अनेक वचनासाठी, द डज हे एक वचनासाठी वापरतात. जसं की ही डज नॉट रेडी टू गो आउट, आहे का नाही. बघा डज नॉट किंवा ह्याला डझंट पण लिहितो आपण, काय लिहितो, डझंट. ही डझंट रेडी टू गो आउट. टीचर्स डू नॉट अलो किंवा डोंट, टीचर्स डोंट अलो देम. वी डिड नॉट ऍक्सेप्ट, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी डूचा वापर होत असतो, आहे का नाही. आणि विशेष म्हणजे आणखीन एक, हे डू, डज, डिड घेतलंय का नाही, डज घ्या, डू घ्या, डिड घ्या, काही घ्या, ह्याच्यानंतर क्रियापदाचं नेहमी पहिलंच रूप असतं. कारण का, हेच सांगतं. जसं की डिड ऑलरेडी भूतकाळ केलाय, मग डिड म्हणून ऍक्सेप्टचा ऍक्सेप्टेड करायचं नाही बरं का. वी डिड नॉट ऍक्सेप्टेड येत नाही, चुकीचं आहे. डिड नॉट ऍक्सेप्ट चुकीचं आहे, कारण का ऑलरेडी डिड हा भूतकाळ केलाय, आहे का नाही. मग भूतकाळ ह्याचा केला, त्यामुळे ह्याचं भूतकाळ करायची गरज नसतं. पण लक्षात ठेवा, डू, डज, डिड ह्या तिन्हीपैकी कोणी येऊ द्या, त्याच्या पुढे नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप असतं. ही डझंट अलो, अलोच असणार, अलाउड नसणार, कळालं का नाही. नेहमी क्रियापदाचं मूळ स्वरूप असतं, पहिलं स्वरूप असतं. ऍक्सेप्ट, गो, वॉक, टॉक, जे काय असेल ते पहिलं स्वरूप असतं. एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे बघायचंय मॉडल ऑक्झिलरी. बघा प्रायमरी ऑक्झिलरी आपल्या कंप्लीट झाल्या, पण त्या टू बी, टू हॅव आणि काय म्हणू आपण त्याला, टू डू, आहे का नाही. ह्या प्रायमरी ऑक्झिलरी झाल्या, कारण का मुख्यत्वे त्यांचा वापर होतो. आता दुसऱ्या इकडच्या कोपऱ्यातल्या कोणत्या, मॉडल ऑक्झिलरी, की ज्यांचं नुसतं मॉडल म्हणून वापर होतो, जास्त काय वापर होत नाही, 5% फक्त वापर होत असतो. बघा इथं काय दिलंय मॉडल ऑक्झिलरी म्हणून, हे दिले कॅन, मे, शाल, विल, मस्ट, ओट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू, हॅज टू, हे सगळे काय आहेत, मॉडल ऑक्झिलरी आहेत. हे झालं वर्तमान काळामध्ये. भूतकाळामध्ये काय होतं, कुड, मेचं माइट, शालचं शूड, विलचं वूड, हे सगळे काय आहेत, भूतकाळाचे फॉर्म आहेत, ठीक आहे. हे मॉडल ऑक्झिलरी आहेत. मॉडल ऑक्झिलरीची एक खासियत लक्षात ठेवा, जसं टू डू आहे का नाही, डूच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं स्वरूप येतं, तसं ह्यांची पण खासियत आहे. ह्यांची पण काय खासियत आहे, ह्यांचा वापर झाला की नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप येतं. जसं की दे कॅन गो, वेंट नाही, गॉन नाही बरं का, दे कॅन गो, दे विल गो, आहे का नाही. तर अशा प्रकारे मॉडल ऑक्झिलरी आले की त्यांच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप असतं. आणि आणखीन एक खासियत, मॉडलच आहे, कारण का नावच मॉडेल आहे का नाही, खूप खास आहेत जरा. कसे, कोणताही करता घ्या, ह्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. ही घेतला तरी कॅनच येणार आहे, वी घेतला तरी कॅनच येणार आहे, दे घेतला तरी कॅनच येणार आहे, पीपल घेतला तरी कॅनच येणार आहे. त्याच्यामध्ये कॅनचा कॅन्स होत नाही किंवा काही बदल होत नाही, हे कॅनचं कॅनच राहतो वर्तमान काळामध्ये. मग करता कोणीही घ्या, तर अशा प्रकारे ही एक खासियत आहे. कोणती खासियत आहे, करता कोणता जरी घेतला तरी ह्यांच्यामध्ये बदल होत नाही, कारण काही मॉडेल आहेत, जसे आहे तसे मॉडेलच राहणार आहेत, ह्यांच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, करता कोणी जरी आला तर हे मात्र आपले मॉडेल असे पुतळ्यासारखेच उभे असतात, आहे का नाही. कोणीही या, आम्ही मात्र ठाम असेच उभे आहोत आणि आमच्यामध्ये काय बदल होणार नाही, आम्ही असेच होत, आहे का नाही. तर अशा प्रकारे मॉडेल आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. जसं की वी कॅन अचीव इट, बघा वी आला तरी कॅनच आहे. नंतर यू आला तरी काय मस्टच आहे, मस्ट, मस्टेड वगैरे काय मस्ट वगैरे नाही झालं बरं का. आणि ह्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं बघा मूळ स्वरूपच आहे. जसं की यू मस्ट ट्राय, दे शाल आस्क, नेहमी आस्क कडे येत नाही बरं का, किंवा आस्किंग येत नाही, नेहमी तर शाल आस्क येणार, मस्ट ट्राय येणार, कॅन अचीव येणार, नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. इकडे करता कोणी असू द्या, अनेक वचन असू द्या, अगर एक वचन असू द्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. जसं वी कॅन गो, तसं ही कॅन गो, शी कॅन गो, तसंच राहणार आहे, कॅन मध्ये काही बदल होणार नाही, ठीक आहे. बघा दिलेत तेच नियम दिलेत, एकदा वाचून घेऊ.
मॉडल ऑक्झिलरी मध्ये सिंग्युलर प्लुरल असे काहीच नसते, है की नाही, सेमच आहे. सिंग्युलर प्लुरल असं काहीच नसतं, सर्व कर्त्यानंतर सेम मॉडल ऑक्झिलरी येते. जसं की ही नंतर मस्ट आला का नाही, ही मस्ट गो देअर, तसं दे मस्ट गो देअर, ही आला तरी मस्टच आहे, दे आला तरी मस्टच आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. हा झाला पहिला नियम त्याच्यातला. दुसरा नियम, वाक्य प्रेझेंटचे असेल तर मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंटची व वाक्य पास्ट टेन्स असेल तर पास्ट टेन्सची मॉडल ऑक्झिलरी वापरायची. म्हणजे हे प्रेझेंट टेन्सचे आहेत आणि हे पास्ट टेन्सचे आहेत. जसं की कॅन वर्तमान काळामध्ये, पण भूतकाळामध्ये घेतलं तर कुड, पण भूतकाळामध्ये कुड घेतला तर क्रियापद लगेच कुड वेंट नाही करायचं, कुड गोच होतं. ते सांगतो मी पहिल्यापासून. वर्तमान काळ घ्या अगर भूतकाळ घ्या, क्रियापदाचं नेहमी पहिले स्वरूपच असतं. बघा इथं दिले, जसं की आय नो दॅट ही कुड रीच, रीचड नाही बरं का, भूतकाळ करायचा नाही रीचचा, कारण का ऑलरेडी कॅनचं कुड झालंय का नाही मॉडल ऑक्झिलरीचं, त्यामुळं इथं रीच राहणार. इथं कॅन घ्या अगर कुड घ्या, नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच असतं. बघा इथं आलंय काय, ही कुड भूतकाळामध्ये, ही कुड रीच देअर. दुसरं, दे वेअर शुअर दॅट यू मे कम्प्लीट इट, इथं मे नाही येणार तर काय येणार, इथं माईट येणार, म्हणून इथं चुकीचं करून इथं माईट दिले. बघा दॅट यू माईट कम्प्लीट इट, आणि कम्प्लीट राहणार, माईट आल्यामुळे इथं कम्प्लीट राहणार, कम्प्लीटेड येणार नाही, आहे का नाही. शुड वॉक, शुड गो, आहे का नाही. अशा प्रकारे मॉडल ऑक्झिलरी कोणती जरी आली तरी क्रियापदाचं मूळ स्वरूपच राहतं, वर्तमान काळ असू द्या अगर भूतकाळाचा असू द्या. आणि शेवटचा रूल बघा, मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचे मूळ रूपच येते. आता सांगितलं तुम्हाला, मग ती वर्तमान काळातले असू द्या अगर भूतकाळातले असू द्या, त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच येत असतं. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना, समजलं असेल. आता थोडंसं पुढे जाऊया, आहे का नाही. बघा दोन झाले आपले, कोणते, मेन क्रियापद झालं आणि सहाय्यकारी क्रियापद झालं, दोन आपले कंप्लीट झाले, आहे का नाही, मेन क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद. आता दोन राहिले, कोणते राहिले, एक ट्रान्झिटिव्ह आणि दुसरं इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, सकर्मक क्रियापद, आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, अकर्मक क्रियापद. नावच सगळे बघा, सकर्मक, स म्हणजे काय, सोबत, आहे का नाही, स म्हणजे काय, सोबत. सोबत कोणाला घेऊन येतोय, कर्माला घेऊन येतोय, म्हणजे असं क्रियापद जे सोबत कर्माला घेऊन येतोय. मग सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, उद्योगधंदा केला, कोणीतरी उद्योगधंदा केलाय. आता तो नेमका कोणता उद्योगधंदा केलाय का नाही, ते म्हणजे कर्म असतं. जसं की मी मेसेज सेंड केला, काय सेंड केला, मेसेज सेंड केला. मी पत्र टाईप केलं, काय टाईप केलं, पत्र टाईप केलं. किंवा काय म्हणू, मी फळ कट केलं, काय कट केलं, फळ कट केलं. हे सगळे आहेत का नाही, फळ असतील, लेटर असेल, काही असेल, हे काय झाले, कर्म झाले, आहे का नाही, काय झाले, कर्म झाले. इथं तेच दिले. आणि जर का ते कर्म सोबत आलं, आहे का नाही, कर्म जर सोबत आलं त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद, कर्माला सोबत घेऊन आलाय, आहे का नाही, कर्माला सोबत घेऊन आलाय. आणि अकर्मक म्हणजे काय, अ म्हणजे नेहमी बघा म्हणतो आपण सत्य असत्य, अ म्हणजे काय, विरुद्ध असतं, ऑपोजिट असतं, इथं तेच आहे. अकर्मक म्हणजे काय, कर्माला सोबत घेऊन नाही आला, त्याला म्हणतात अकर्मक. अकर्मक म्हणजे काय, कर्माला सोबत घेऊन नाही आला. जसं की कंप्लीट, इनकम्प्लीट असतं का नाही, तसं इथं इनट्रान्झिटिव्ह आहे. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक, तर इन म्हणजे काय, तर विरुद्ध. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, तर कर्माला घेऊन न आलेला. बघू आपण मग काय असतं. जसं की ही मेड अ सेंचुरी, आहे का नाही, ही मेड अ सेंचुरी, त्यानं सेंचुरी बनवली. ही करता झाला, मेड क्रियापद झालं. विचारा काय बनवली, तर इथं काय आलं, सेंचुरी. पण मला सांगा, हे क्रियापद सोबत घेऊन आलं का नाही कर्माला, काय बनवली, सेंचुरी. तर ह्या क्रियापदासोबत हे कर्म सोबत आलंय म्हणून हे झालं सकर्मक क्रियापद. ठीक आहे. दुसरं बघा, ही सॉल्व द प्रॉब्लेम, काय सॉल्व केलाय, प्रॉब्लेम सॉल्व केलाय. तर ह्या द प्रॉब्लेम ह्या कर्माला सोबत घेऊन आलंय म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सकर्मक क्रियापद. सकर्मक म्हणजे काय, कर्माला सोबत घेऊन आलंय. काय उद्योगधंदा केलाय ते सोबत घेऊन येतं, सांगतं काय केलंय बाबा. जसं की सॉल्व केला, काय सॉल्व केला, प्रॉब्लेम सॉल्व केला. मेड बनवलंय, काय बनवली, सेंचुरी बनवली. तर अशा प्रकारे कर्माला सोबत घेऊन जे वर्ब येतं त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. ठीक आहे. तर अकर्मक क्रियापद म्हणजे काय, नुसतं क्रियापद असतं, त्याच्यासोबत कर्मच नसतं. जसं की आय स्लीप व्हेरी वेल, मी खूप चांगलं झोपलो. आता विचारा, काय स्लीप, काय झोपलो, काहीच नाही. उत्तर येते का, काय केलं येते, काहीच नाही. मग इथं भले व्हेरी वेल असू द्या, पण हे स्लीपचं कर्म आहे का इकडं, काय स्लीप केलं आहे का तिथं, नाही. जसं की कट केला, काय कट केला, आंबा कट केला, आहे का नाही. लिहिलं, काय लिहिलं, पत्र लिहिलं, हे सगळे उत्तर येत आहेत. पण स्लीप म्हणलं, आय स्लीप व्हेरी वेल, मी खूप चांगला झोपलो, काय आहे, काहीच नाही. कर्म आहे का, सोबत नाही, म्हणून याला काय म्हणतो, अकर्मक क्रियापद. ठीक आहे. शी स्पीक्स व्हेरी वेल, ती खूप चांगलं बोलते, आहे का नाही. शी स्पीक, आता काय स्पीक केलं इथं दिलंय का त्यांनी स्पीक म्हणून इथं स्पीच बोलली, काही कोणतं उद्गाराची वाक्य बोलली, कोणाला शिवी दिली का, कोणाला प्रेमानं बोलली, काही दिलंय का इथं, काहीच नाही. म्हणजे स्पीक सोबत कोणतं कर्म आहे का, नाही.
आणि काय झालं, अकर्मक क्रियापद. म्हणजे काय, ज्या क्रियापदासोबत कर्म येत नाही त्याला म्हणतात अकर्मक. सकर्मक आणि अकर्मक एकदम सोपे झालेत. अशा प्रकारे आपला वर्ब झाला. बघू आता इथं आपल्याला जमतंय का मग. ही कॅन डॅश इट आहे का नाही. बघा कॅन म्हणजे काय, मॉडल ऑक्झिलरी झालं, आणि मॉडल ऑक्झिलरी वर्तमान काळाची असू द्या, भूतकाळाची असू द्या, त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं काय असतं, मूळ स्वरूप असतं. मग बघा इथं चेकिंग आयएनजी फॉर्म येणार आहे का, V4 नाही, नेहमी V1च येतो. ठीक आहे, मूळ स्वरूप येतं. हा चेक, ही कॅन चेक इट हे येऊ शकतं. चेकड नाही येणार, V2 नाही येणार. हॅड चेकिंग नाही, आयएनजी फॉर्म वगैरे काय नाही येणार, तर काय येणार, चेक. ऑप्शन नंबर 2 आहे का नाही, ही कॅन चेक इट. चला पुढे बघूया. शी वॉज डॅश मूवी. बघा अमेझॉन वॉज वेअर, दोन रूप आहेत कोणते, टू बीचे आणि टू हॅवचे. अमेझॉन वॉज वेअर कशासाठी असतात, कंटिन्यू काळासाठी. आणि हॅव जे असतात, हॅव हॅज हॅड हे कशासाठी असतात, क्रिया कंप्लीट दाखवण्यासाठी. हॅज कंप्लीटेड, हॅज रिक्वेस्टेड. इथं बघा कोण आहेत, वॉज आहे. वॉज म्हणजे कोणता झाला, टू बीचा. अमेझॉन वॉज वेअर, आणि अमेझॉन वॉज वेअर आलं की त्याच्या पुढे कोणतं असतं, क्रियापद आयएनजी स्वरूपात असतं, म्हणजे क्रिया अपूर्ण असते, टू बी कंटिन्यू. बघितलं का नाही आपण. तर बघा मग शी वॉज डॅश मूवी, मग वॉच येणार आहे का, नाही. शी वॉचिंग, हा वॉचिंग आहे, पण वॉचिंगच्या अगोदर बघा हॅव येतं का कधी, नाही, त्यामुळे हे चुकलं. हॅव कम्प्लिटेड येतं, हॅव कम्प्लिटिंग वगैरे येत नसतं. ठीक आहे. वेअर वॉचिंग, आता मला सांगा शी आहे, एक वचन आहे, मग त्यासाठी वेअर येणार आहे का, नाही, वॉज असतं. मग इथं काय दिलंय, हा वॉचिंग. शी वॉज वॉचिंग अ मूवी. तर ऑप्शन नंबर 4 जो आहे तो आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता बघायचं ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता दोनच गोष्टी राहिल्यात आपल्या. आता दोन गोष्टी आपण बघितल्यात सुरुवातीच्या अगोदरच्या, सब्जेक्ट आणि वर्ब आहे का नाही. सब्जेक्ट आणि वर्ब बघितले. आता काय बघायचं आपल्याला, ऑब्जेक्ट आहे का नाही. ऑब्जेक्ट हे आपल्याला बघायचं आहे, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. बघा आता सांगितलं तुम्हाला, ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म आहे का नाही, जे केलं जातं त्याला म्हणतात ऑब्जेक्ट. इथं सांगितलंय बघा, क्रियापदाला व्हॉट काय न प्रश्न विचारल्यास येणार उत्तर म्हणजे कर्म असतं. म्हणजे काय, तोच उद्योगधंदा काय केला. जसं की मगाशी म्हणलं मी तुम्हाला, काय केलं, मी ईमेल सेंड केला. काय सेंड केला, ईमेल आहे का नाही. तर व्हॉट न प्रश्न विचारला, काय न प्रश्न विचारला, तर लगेच उत्तर भेटतंय काय केलं नेमकं. म्हणजे जे काय आपण उद्योगधंदे केलेले असतात ते सगळे कर्म असतात आहे का नाही. कर्माचे फळ असतात आपले, ते कर्म असतं. बघा इथं दिलंय, आय लाईक नोरा आहे का नाही, मला नोरा आवडते. तर इथं बघा ते दिलंय. विचारा मग, व्हॉट आय लाईक, मला काय, काय आवडतं मला, काय आवडतं मला, तर मला नोरा आवडते. उत्तर आलं. दुसरं, ही कम्प्लिटेड द टास्क, त्यानं जो टास्क आहे तो कम्प्लीट केला. विचारा, व्हॉट कम्प्लिटेड, त्यानं काय कम्प्लीट केलं, तर उत्तर काय ते टास्क आहे का नाही, त्यानं जे टास्क होता तो कम्प्लीट केला. तर अशा प्रकारे व्हॉट न प्रश्न विचारला की येणार उत्तर जे असं तेच काय असतं, आपलं कर्म असतं आहे का नाही. काय असतं, कर्म असतं. आणि ऑब्जेक्ट किती प्रकारचे आहेत बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि प्रिपोर्शनल ऑब्जेक्ट. 3 प्रकारचे, त्याच्यापैकी 2 महत्वाचे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ते पण खूप सोपं आहे बघा. कसं तुम्हाला सांगतो मी. डायरेक्ट म्हणजे काय, प्रत्यक्ष आहे का नाही. डायरेक्ट म्हणजे काय, प्रत्यक्ष आणि महत्वाचं असतं. डायरेक्ट महत्वाचं असतं, इनडायरेक्ट तेवढा महत्वाचा नसतो. जसं की बघा काय सांगितलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट कसा ओळखायचा. समजा वाक्यामध्ये 2 कर्म आले तर कसं ओळखायचं, एक डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट. तर त्याची इथं ट्रिक आहे. काय ट्रिक आहे बघा, क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारल्यास येणारे पहिले उत्तर हे महत्वाचं आहे. काय केलं ते महत्वाचं आहे. काय केलं ते महत्वाचं आहे. रिक्वेस्ट केली, जसं की मग आपण कट केला, काय कट केला, आंबा कट केला, आंबा हे महत्वाचं आहे का नाही. तसं इथं सांगितलंय बघा, पहिले उत्तर जे येतं ते महत्वाचं असतं, तेच आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, तेच डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. जसं की शी गेव मी अ मोबाईल आहे का नाही. गेव हा क्रियापद झालं, गेव मी अ मोबाईल. इथं 2 कर्म आहेत बघा, एक आहे मी, मला, आणि दुसरा कोणता आहे, मोबाईल आहे का नाही. इथं आपली ट्रिक काय लक्षात ठेवायची, विचारायचा प्रश्न कोणता, व्हॉट गिव्ह, काय दिला, तर उत्तर काय येते, काय दिला इथं, मोबाईल दिला. तर मोबाईल झाला हा डायरेक्ट ऑब्जेक्ट. मोबाईल झाला आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग मी, मला हे कोणता झाला, मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला आहे का नाही. काय झाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जसं की ही आस्क अ क्वेश्चन टू यू आहे का नाही. इकडे तिकडे कुठे येतं बरं का, प्रश्न विचारायचा. विचारा, व्हॉट आस्क, काय विचारला, प्रश्न विचारला. तर प्रश्न जो आहे, अ क्वेश्चन, हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का नाही. हा काय झाला, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि टू यू हा काय झाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का नाही. काय झाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इथं तेच आहे, इनडायरेक्ट म्हणजेच काय, इथं बघा आलंय त्यांनी, क्रियापदाला शक्यतो बरं का, नेहमीच नाही, शक्यतो, नेहमी नाही, शक्यतो कोणाला नाही प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. जसं की शिव घेऊ मी अ मोबाईल आहे का नाही. घेऊ मी अ मोबाईल, पहिल्यांदा डायरेक्ट ऑब्जेक्ट बघू. काय दिला, तर उत्तर काय येते, मोबाईल. मोबाईल डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. आता काय म्हणलंय त्यांनी, हुम न प्रश्न विचारा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट साठी. विचारा, कोणाला दिला, तर उत्तर काय येते, मला. तर मला काय झाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, पुढे बघा, ही आस्क अ क्वेश्चन टू यू आहे का नाही. विचारा पहिल्यांदा, डायरेक्ट ऑब्जेक्ट. वा, काय विचारलं, प्रश्न, प्रश्न झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. विचारा, कोणाला विचारला, तर काय आलंय, टू यू, तुला. तर हे टू यू काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अशा प्रकारे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे, वॉचिंग सगळ्यांचं बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया.
आता बघा प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट आहे का नाही. प्रिपोजिशनल म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. प्री म्हणजे अगोदर आणि पोझिशन म्हणजे काय जागा. प्री म्हणजे काय अगोदर आणि पोझिशन म्हणजे काय जागा. तर असा शब्द की जो नामाच्या किंवा बाकीच्या गोष्टीच्या अगोदर येतो आणि पोझिशन सांगतो जागी. जसं की इन द रूम आहे का नाही. इन काय झाला प्रिपोजिशन झाला. अबाव द स्काय स्कायच्या वर अबाव काय झाला हे झाला प्रिपोजिशन झाला. ऑन द टेबल ऑन काय झाला. समजा मोबाईल मी टेबलवर ठेवला मी काय म्हणणार मोबाईल इज ऑन द टेबल. ऑन काय झाला ही काय झाला प्रिपोजिशन झाला. प्रिपोजिशन म्हणजे काय जो प्री म्हणजे अगोदर येतो. कोणाच्या अगोदर आलाय टेबलच्या. ऑन द टेबल टेबलच्या अगोदर आला आणि सांगितले ऑन कुठं आहे पोझिशन सांगितली. म्हणजे असा शब्द की जो नामाच्या अगोदर येतो आणि त्याची पोझिशन सांगतो. ऑन द टेबल टेबलाच्या अगोदर आला ऑन द टेबल आहे का नाही. ऑन अगोदर आलाय आणि पोझिशन सांगितली मोबाईल नेमका कुठे. अशा प्रकारे जो अगोदर येतो आणि पोझिशन सांगतो त्याला म्हणतात प्रिपोजिशन. मग ते इन असू द्या आउट असू द्या अंडर असू द्या ऑन असू द्या बिलो असू द्या काही असू द्या हे सगळे काय आहेत प्रिपोजिशन आहेत. बघा प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट म्हणजे काय ऑब्जेक्टच्या अगोदर प्रिपोजिशन येतं. जसं की बघा दे पुट द स्पून्स इन द ड्रॉवर आहे का नाही. इथं इन आला आणि त्याच्यानंतर हे कर्म आहे त्यामुळे हे झाला प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. इथं आय राईड माय बाईक टू द मॉल आहे का नाही. इथं टू जे आहे ते प्रिपोजिशन आला त्याच्यानंतर हे मॉल ऑब्जेक्ट आला ह्याला म्हणतात प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. हे फक्त माहितीसाठी हे काही तुम्हाला DCS IBPS हे नाही विचारणार. त्या अगोदरचे महत्वाचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सरळ सेवेसाठी ते महत्व हे फक्त माहितीसाठी आहे. ठीक आहे चला पुढे जाऊया. आता आपला ऑब्जेक्ट कंप्लीट झाला. आता शेवटचा राहिला घटक आणि जो की एकदम सोपा आहे तो म्हणजेच कोणता कॉम्प्लिमेंट आहे का नाही. आणि कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय पूरक. कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय पूरक. बघा आपण म्हणतो बघा कॉम्प्लिमेंट पूरक म्हणजे काय पुरवणी आपण समजू. जसं की म्हणू आपण समजा एखादा काहीतरी आपला मित्र आहे तो एकदम सजून आला त्याचा बर्थडे समजा आपण काय करतो त्याला म्हणतो अरे वा आज खूप मस्त दिसतोय. नवीन कपडे घातले असतील त्यांनी बर्थडेच्या दिवशी काय म्हणतो आज खूप मस्त दिसतोय. तर आपण त्याला ती कॉम्प्लिमेंट दिली आहे का नाही. काय दिली कॉम्प्लिमेंट. आपल्याला माहिती तो मित्र आपल्या ओळखीचा आहे पण त्याच्यासाठी आपण ऍडिशनल शब्द वापरले कोणते तू आज खूप मस्त दिसतोयस आहे का नाही. तू खूप मस्त दिसतोय हे ऍडिशनल जे शब्द आहेत का नाही ह्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट. आणि तो काय म्हणतो समोर थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट आहे का नाही. तुम्ही जे मला कॉम्प्लिमेंट दिली माझ्याबद्दल जे अधिकचे शब्द बोलला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे का नाही. अशा प्रकारे ती असती कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक किंवा ऍडिशनल जोडता येणार. ठीक आहे की किती ऍडिशनल जोडलेलं त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट. मग हे कॉम्प्लिमेंट काय असतं इथं आपल्या व्याकरणामध्ये तर ही पूरक म्हणजे पुरवणी असते का नाही. पुरवणी बघा तुम्ही एखादा पेपर लिहिता त्याला पुरवणी जोडता कशासाठी ऍडिशनल लिहिण्यासाठी आहे का नाही. आणखीन लिहायचे आणखीन मार्क घ्यायचे. तर अशा प्रकारे त्याला पुरवणी जोडता त्याला म्हणतात पूरक कॉम्प्लिमेंट. तर हे पूरक कोणासाठी असतं एकतर कर्त्याबद्दल असेल किंवा कर्माबद्दल अधिक माहिती सांगत असेल की नेमका तो कर्ता कसा आहे नेमका तो कर्म कसं आहे ते ऍडिशनल माहिती सांगणारे शब्द असतात ते असतं पूरक. म्हणजे जर काय वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर कोण असतं पूरक असतं किंवा कधी कधी ऑब्जेक्ट सोबत पूरक पण येतं. कसं येतं ते बघू आपण. बघा हे असतं कॉम्प्लिमेंट आहे का नाही. हे कॉम्प्लिमेंट किती प्रकारचे आहेत बघा सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोनच प्रकारचे आहेत आणि आपला हा टॉपिक समजतो इथंच. ही शेवटची स्लाइड आहे बघा. कॉम्प्लिमेंट पूरक क्रियापदानंतर कर्ता किंवा कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हे महत्वाचं आहे. काय अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच कॉम्प्लिमेंट असतो. जसं की बघा सब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट दोनच प्रकारे. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजे कर्माबद्दल अधिक माहिती सांगत असेल. बघा जसं की ही इज व्हेरी स्मार्ट. बघा हे इज ए वर्ब आहे. आता वर्ब नंतर हे कर्म नाहीये व्हेरी स्मार्ट. ही इज व्हेरी स्मार्ट विचारा कर्म विचारा काय आहे बाबा इज काहीच नाही उत्तर येत. तर व्हेरी स्मार्ट हे कॉम्प्लिमेंट झालं. आता विचारा व्हेरी स्मार्ट हे कोणाबद्दल आलंय. व्हेरी स्मार्ट खूप स्मार्ट आहे कोणाबद्दल आलंय तर ही बद्दल आले. ही कोण इथं करता मग हा काय झाला सब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंट होतोय स्मार्ट आहे पण कोणाबद्दल सांगतोय स्मार्ट कोण आहे ही आहे म्हणून हा झाला सब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट. जसं की दीपिका इज व्हेरी ब्युटिफुल. बघा व्हेरी ब्युटिफुल ही अधिकची माहिती आहे का नाही व्हेरी ब्युटिफुल. पण ही ब्युटिफुल कोणाबद्दल आलंय हे दीपिका बद्दल आलंय. आणि दीपिका कोण आहे रणबीरची बाई कोण आहे करता इथं लक्षात ठेवा आहे का नाही. कोण आहे करता आहे. मग इथं दीपिका कोण झाली करता म्हणून इथं काय झालं सब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट आहे का नाही सब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय कर्माबद्दल माहिती असते. बघा जसं की आय ऑर्डर मोबाईल आहे का नाही. ऑर्डर झालं क्रियापद. काय ऑर्डर केला मोबाईल हे झालं कर्म. आता बघा ऑफ वन प्लस कंपनी मी ऑर्डर केला कोणता मोबाईल ऑर्डर केला वन प्लस कंपनीचा. आता ऑफ वन प्लस कंपनी वन प्लस कंपनीचा
काय आहे, कोणाबद्दल माहिती सांगतोय, वन प्लस कंपनीचा कोण आय आहे का इथं मोबाईल आहे, वन प्लस कंपनीचा मोबाईल आहे. म्हणजे वन प्लस जे आहे ही माहिती कोणाबद्दल सांगते, अधिक माहिती या मोबाईल बद्दल सांगते. आणि मोबाईल काय इथं वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट. दे इन्व्हायटेड ऑल द पीपल ऑफ देअर विलेज, आहे का नाही. दे इन्व्हायटेड वर्ब झालं, द पीपल हे कर्म झालं, काय कोण इन्व्हाइट केले, पीपल इन्व्हाइट केले, कर्म झालं. आणि या लोकांबद्दल कोण सांगते, ऑफ देअर विलेज त्यांच्या गावाचे, आहे का नाही, लोकांबद्दल माहिती सांगतोय म्हणून काय झालं हा ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट. अशा प्रकारे आपण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे सगळं घेतलेलं आहे. ठीक आहे. आता बघा हे 4 रूल आहेत, फक्त एकदा वाचून सांगतो मी, कारण का हे टेन्स मध्ये येणार आहेत, हे फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण 2 मिनिटांमध्ये सगळे जे TCS IBPS चे प्रश्न आहेत ते पटपट घेऊ, बघा तुम्हाला कसे प्रश्न सॉल्व्ह होतात ते. ठीक आहे. चला बघा काय सांगते, V1 V2 V3 V4 आपण मगाशीच घेतले. त्याच्यामध्ये V4 जो आहे तो तर सगळ्यात सोपा एकदम. V4 म्हणजे काय, 4G कॉलिंग, त्याला नेहमी काय लागतं, ॲमेझॉन वॉजवेअर आणि ING लागतं. ठीक आहे, हे तर क्लिअर झाला. नंतर बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, V3 म्हणजे काय सांगितलं होतं, कम्प्लिटेड, रिक्वेस्टेड, आहे का नाही. आणि त्याच्या अगोदर नेहमी टू हॅव असतं. हॅव म्हणजेच काय, क्रिया पूर्ण असते. म्हणजे V3 म्हणजे काय, क्रिया पूर्ण असणे, आहे का नाही. आणि ही म्हणजे काय, V4 4G कॉलिंग, ING म्हणजे काय, क्रिया अपूर्ण असणे. हे 2 गोष्टी तर कळायला तुम्हाला, V3 आणि V4. तर V1 कधी येतं, मगाशी सांगितलं तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी मॉडेल ऑक्झिलरी आठवा. तर त्याच्यामध्ये ज्या टू डू होता, डू डज डिड, त्याच्यानंतर V1 येतं. आणि मॉडेल ऑक्झिलरी कॅन मे कुड वगैरे काही असू द्या, त्याच्यानंतर V1 येतं. तर V1 कधी येतं, एक तर मॉडेल ऑक्झिलरी असली पाहिजे किंवा टू डू डज डिड हे पाहिजे, तर त्यांच्यानंतर नेहमी V1 येतं. आणि V2 खूप स्पेशल आहे बरं का, खूप स्पेशल आहे. V2 सगळ्यात भारी माणूस आहे हा V2, कारण का याच्यापूर्वी कधीच सहाय्यकारी क्रियापद येत नाही, एकटा जीव सदाशिव आहे हा. V2 कसा आहे, भले 2 दिसतोय पण राहतो एकटा. V2 आहे, 2 आहे पण राहतो कसा, एकटा जीव सदाशिव आहे. ह्याला कोणतेच टू बीचे, टू हॅवचे, टू डूचे काही सहाय्यकारी क्रियापद लागत नाही. ॲमेझॉन वॉजवेअर कोणाची गरज नसते, एकटा जीव आणि सदाशिव असतो, म्हणून ह्याच्या अगोदर कोणतेच सहाय्यकारी क्रियापद येत नाहीत, म्हणून ह्याला म्हणतात V2 कसा असतो, कॉल, कॉल्ड, कॉल्ड. तर कॉलच्या नंतर दुसरा आहे का नाही, कॉल्ड, रिक्वेस्ट, रिक्वेस्टेड, आहे का नाही. हा जो V2 असतो हा V2 ह्याला सहाय्यकारी क्रियापद लागत नाहीत. आणि हा फक्त आणि फक्त सिंपल पास मध्ये येतो. कधी येतो, सिंपल पास. एकदम भूतकाळी माणूस आहे बघा, कसा भूतकाळी माणूस आहे, एकदम साधा आहे. सांगितलं का नाही, एकटा जीव सदाशिव एकदम साधा आहे आणि भूतकाळामध्ये येतो, भूतकाळी माणूस आहे. तर अशा प्रकारे हा फक्त आणि फक्त सिंपल पास मध्ये येतो. फक्त माहितीसाठी आहे, टेन्स मध्ये परत मी रिवाइज करणार आहे. तर अशा प्रकारे V3 V4 V2 आणि V1 आपण घेतलेलं आहे. आता जाऊया पुढं आणि बघू आता TCS IBPS चे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतात का. एवढं सगळं जे रामायण घेतलंय ते सगळं रामायण घेऊन त्याचा काय उपयोग होतोय का बघू आपण. ठीक आहे. बघा आता सगळे TCS सरळ सेवेचे सगळे प्रश्न आहेत, आतापर्यंत विचारले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत सगळे. ठीक आहे. बघा काय म्हणतंय, सेंटेन्स मधलं एरर शोधा सांगितलंय, आहे का नाही. काय सांगितलंय, एरर शोधा. बघू आपण. शांगवी हॅव गिवन मी सम फ्लावर्स ऑन माय बर्थडे. बघा गिवन आहे, शांगवी म्हणजे काय झालं, करताला. शांगवी कोण आहे, मुलगी बरं का, लक्षात ठेवा. इथं लिहून देतो मी, कोणाला कळत नसेल तर. मुलगी कोणही मुलगी आहे का नाही, शांगवी मुलगी आहे. काय म्हणते, शांगवी हॅव गिवन म्हणजे काय झालं बघा, कोणतं क्रियापद झालं इथं, ING फॉर्म आहे का नाही, कोणता झाला, गिवन म्हणजे थर्ड फॉर्म झाला. गिव, घेव, गिवन म्हणजे कोणता झाला, हा V3 झाला. म्हणजे क्रिया पूर्ण आहे. ING फॉर्म आहे का, नाहीये. मग ING फॉर्म नाही तर कोणती क्रियापद आहे, पूर्ण क्रियापद आहे. मग पूर्ण क्रियापद असेल तर त्याच्या अगोदर कोणते रूप येतात, ॲमेझॉन वॉजवेअरचे येतात का, नाही. कोणते येतात, हॅव, हॅज, हॅड 3 येतात. त्यापैकी हॅड हा भूतकाळचा झाला, राहिले 2, हॅव आणि हॅज. त्याच्यामध्ये हॅव कोणासाठी येतो, अनेक वचनासाठी येतो. हॅज कोणासाठी, एक वचन. शी हॅज, ही हॅज, आहे का नाही. नीता हॅज, नेहा हॅज. तर इथं हॅज येतं. मग मला सांगा, शांगवी कोण आहे, मुलगी आहे. मग शांगवीच्या नंतर हॅव येईल का हॅज येईल, शांगवी एक वचन आहे का नाही, तर इथं हॅव नाही येणार. इथं काय पाहिजे, शांगवी हॅज गिवन मी सम फ्लावर्स ऑन माय बर्थडे. मग सांगा एरर कोणामध्ये, शांगवी हॅव गिवन हे झालं बरोबर आहे. ऑन माय बर्थडे मध्ये आहे का नाही, नो एरर नाही, आहे एरर. मी सम फ्लावर्स नाही, तर ऑप्शन नंबर 1 शांगवी हॅव गिवन हाच आपला एरर आहे. तिथं काय पाहिजे, इथं हॅज पाहिजे, शांगवी हॅज पाहिजे, आहे का नाही. काय, शांगवी हॅज पाहिजे. ठीक आहे. चलो पुढचा बघूया. हा समजणार आहे, हळूहळू सगळ्यांना समजणार आहे, सगळ्यांना जमणार आहे. बघा परत एरर सांगितलं त्यांनी, आय मेट अ डॉक्टर व्हाईल आय वेअर ऑन द वे टू मार्केट. आय मेट अ डॉक्टर बरोबर आहे, व्हाईल आय वेअर. इथं थांबा, आय म्हणजे कोणता झाला, एक वचन.
आता एक वचनासोबत बघा इथं कोण आहे, आय वेअर ऑन द वे. आता आय नंतर कोणता वापरतो आपण, वॉज वेअर पैकी कोणता वापरतो, वेअर कोणासाठी असतं, अनेक वचनासाठी असतं. दे वेअर ठीक आहे, वी वेअर ठीक आहे, आय नंतर काय वेअर येतं का, नाही. इथं काय पाहिजे, आय वॉज ऑन द वे टू मार्केट, आय वॉज, इथं काय पाहिजे वॉज. वेअर चुकीचं आहे, कारण का वेअर हे अनेक वचनासाठी असतं, म्हणून इथं आय वेअर हाच आपला एरर आहे. कुठं आहे बघा, आय मेट अ डॉक्टर नाहीये, व्हाईल हा ऑप्शन नंबर 2, व्हाईल आय वेअर नाही, व्हाईल आय वॉज ऑन द पाहिजे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. परत नो एरर शोधायचं आपल्याला. लॉरेन्स हॅव सम डिफिकल्टी इन वर्किंग ऍट नाईट शिफ्ट. ठीक आहे, बघा लॉरेन्स हे मुलाचं नाव इथं लिहितो बघा, मुलगा आहे बरं का, हा कोण आहे, मुलगा आहे, लॉरेन्स हा मुलगा आहे. ठीक आहे, लॉरेन्स हॅव सम डिफिकल्टी. लॉरेन्स हा जर मुलगा असेल तर मुलाच्या नंतर तो एकवचनी आहे का नाही, मग एकवचनी असेल तर त्यासाठी हॅव वापरणार का, हा काय अनेक वचन आहे का, नाही. मग काय म्हणणार, लॉरेन्स हॅज सम डिफिकल्टी. इथं हॅव नसला पाहिजे, इथं काय पाहिजे, हॅज असला पाहिजे, हॅव तर नसलाच पाहिजे, अनेक वचन आहे आणि हाच आपला एरर आहे. लॉरेन्स हॅव बघा हा ऑप्शन आहे, लॉरेन्स हॅव नाही, हॅव तर अनेक वचनासाठी असतं, तिथं स्टुडंट्स असतं तर ठीक होतं, तो एकटा आहे त्यामुळे इथं हॅज येणार. चला पुढे बघूया काय म्हणतंय, करेक्शन रिक्वायर्ड असेल तर ते चूक करून सांगा, असा जरा वेगळा प्रश्न विचारला त्यांनी. बघू, आय डिडंट हॅव टाइम टू स्टोअर एनी फूड बिफोर विंटर. बघा डिडंट आलंय, मग सांगितलं V1 कधी येतो, जर का डू आणि कॅन मे वगैरे हे मॉडेल ऑक्झिलरी आले तर काय होतो, क्रियापदाचं पहिलं रूप येतं. मग डिडंट आलं तर पुढे काय सांगितलंय तुम्हाला, नेहमी क्रियापदाचं मूळ स्वरूप पाहिजे, मग इथं हॅड येईल का, नाही, डिडंट हॅव असलं पाहिजे. काय पाहिजे, डिडंट हॅव असलं पाहिजे, हॅड तर नसलं पाहिजे, आहे का नाही, डिडंट हॅव पाहिजे. आय डिडंट हॅव तर काय आलं बघा, आय डिडंट हॅव असं असलं पाहिजे. करेक्शन सांगा म्हणले, फक्त एरर नाही सांगा म्हणते, ते करेक्शन करून सांगा, आय डिडंट हॅव. चला पुढे बघूया, दे डज विश एनीबडी हार्म. ठीक आहे, बघा दे आला, करता आलाय, ठीक आहे, दे एक वचन आहे का अनेक वचन आहे, अनेक वचन आहे. मग मला सांगा डज येतं का, नाही, डज कोणासाठी येतं, ही डज, शी डज, इट डज येतं, पण हे दे आलंय, मग दे साठी कोणतं वापरणार आपण, तर दे साठी डू वापरणार, दे डू, इथं डज येणार नाही आणि हेच आपलं एरर आहे. बघा दे डज ऑप्शन नंबर पहिला जो आहे तो आपला तो चुकीचा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. शी डॅश द हेवी वेट विथ द इज ऑफ अ प्रोफेशनल, है का नाही, शी डॅश द हेवी वेट विथ द इज ऑफ अ प्रोफेशनल. ठीक आहे, शी करताय, मान्य झालं. आता शी नंतर कोणतं येणार आहे बघू आपण, हॅड बीन लिफ्टेड असं घेतलंय का आपण इथं ह्याच्यामध्ये, हॅड बीन लिफ्टेड नाही, हॅड लिफ्टेड पाहिजे मग मानलं असतं, कारण का लिफ्टेड V3 आहे त्याच्या अगोदर टू हॅव चं रूप आहे, किंवा ING असेल तर त्याच्या अगोदर एम इज आर पाहिजे. ठीक आहे, इथं बघा वेअर लिफ्टिंग, ING आहे अगोदर वेअर आहे, पण मला सांगा शी एक वचन आहे का अनेक वचन आहे, मग इथं काय पाहिजे, शी वॉज लिफ्टिंग असं पाहिजे. शी वेअर लिफ्टिंग आहे का नाही, त्यामुळे चुकलं, कारण का वेअर अनेक वचनासाठी असतं त्यामुळे हे चुकलंय. पुढे बघा हॅड लिफ्टिंग, आता मला सांगा टू हॅव च्या रूप पुढे ING येतं का, नाही, हो ING आलं की कोण येतं, एम इज आर वॉज वेअर येतं. हॅव, हॅज आणि हॅड हे तर परफेक्ट साठी असतात, V3 साठी असतात, त्यामुळे हे चुकलं. हा लिफ्टेड हे मात्र बरोबर आहे, कारण का लिफ्टेड हे कोणतं आहे, हे V2 आहे आणि V2 च्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद येत नाहीत, मग इथं काय पाहिजे, शी लिफ्टेड हे बरोबर आहे. किंवा ह्याच्या ठिकाणी जर काही दिलं असतं शी इज लिफ्टिंग तरी बरोबर आहे, किंवा त्याने दिलं असतं शी वॉज लिफ्टिंग तरी बरोबर आहे, पण हे सहाय्यकारी क्रियापद आल्यामुळे चुकीचे आहे. वेअर हॅड लिफ्टिंग चुकीचं वाक्य रचना आहे, वेअर लिफ्टिंग हे अनेक वचनासाठी असतं म्हणून ते चुकलेत, कळलं का नाही. इथं जास्त शी वॉज लिफ्टिंग तर बरोबर आहे, कारण का वॉज आहे एक वचन आहे, लिफ्टिंग ING मग बरोबर आहे. पण इथं ऑप्शन नंबर आपला हे लिफ्टेड बरोबर आहे, कारण का लिफ्टेड हा सिंपल पास्ट आहे, त्याच्या अगोदर कोणतं सहाय्यकारी क्रियापद लागत नाही. ऑप्शन नंबर 4 जो आहे तो बरोबर आहे. चला पुढे जाऊया. वन ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम आवर कॉलेज हॅव सिलेक्टेड फॉर द फिजिक्स ऑलिम्पियाड. बघा इथं आणखीन एक गोष्ट मुद्दाम घेतलाय मी, वाक्य वन असू द्या, इच असू द्या, आहे का नाही, किंवा एव्हरी असू द्या, हे सगळे काय असतात, एक वचनी असतात. मग भले पुढे स्टुडंट असू द्या, पीपल असू द्या, काही असू द्या, वन, इच आणि एव्हरी हे काय असतात, सिंगल एक वचनी असतात. म्हणून बघा वन ऑफ द स्टुडंट फ्रॉम आवर कॉलेज हॅव नसलं पाहिजे, इथं काय पाहिजे, हे हॅव अनेक वचनासाठी असतं, इथं काय पाहिजे, हॅज, आणि हेच आपलं चुकलेलं आहे. ठीक आहे, कोणतं असेल, कॉलेज हॅज सिलेक्टेड हे पाहिजे, कॉलेज हॅज सिलेक्टेड. ठीक आहे, चलो इथं राहिले प्रश्न एक दोनच प्रश्न राहिले. ठीक आहे, चला शेवटचा सेकंडला प्रश्न आहे, दे वॉज गोइंग टू विजिट. बघा उच्चारल्याच कळायला पाहिजे, दे अनेक वचन आहे, ING फॉर्म आहे, मान्य, ING च्या फॉर्म अगोदर टू बी चं रूप येतं, बरोबर आहे, एम इज आर वॉज वेअर येतं, मान्य, पण इथं कोण आहे, दे अनेक वचन आहे, मग दे असेल तर कोणता ऑप्शन आला पाहिजे, एम इज आर पैकी एक तर आर पाहिजे आणि वॉज वेअर मध्ये वेअर पाहिजे. इथं काय आलाय, वॉज, मग मला सांगा दे नंतर वॉज येतं का, नाही,
दे नंतर एक तर आर पाहिजे किंवा वेअर अनेक वचन पाहिजे, आणि ह्याच आपला इथं एरर आहे. दे वॉज नाही, दे वेअर किंवा दे आर गोईंग पाहिजे. दे आर गोईंग, दे वेअर गोईंग. तर ऑप्शन नंबर इथं कोणता येईल, कोणता चुकीचा इथं, हा ऑप्शन नंबर 3 हा चुकीचा आहे. दे वॉज गोईंग नाही, दे आर गोईंग किंवा दे वेअर गोईंग. ठीक आहे, चला पुढे जाऊया. द लेबरर्स वेअर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाइम. ठीक आहे, बघू आपण. द लेबरर्स अनेक वचन आहे, वेअर डिगिंग आयएनजी फॉर्म आहे आणि त्याच्या अगोदर कोण आहे, वेअर. लेबरर्स अनेक वचन आहे आणि अनेक वचन असलं तर वेअर बरोबर आहे. वेअर डिगिंग बरोबर आहे वाक्यरचना आहे, त्यामुळे इथं काय येणार, नो एरर, काही चूक करायची गरज नाही. ऑप्शन नंबर 1 इथं बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. कोणता, बेसिक इंग्लिश ग्रामर. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या, टू बी आणि टू हॅव. टू बीचं रूप कधी वापरतो आपण, आयएनजी फॉर्म असेल तर अमेजार वाजवेर वापरतो, आणि परफेक्ट काळ असेल कंप्लीटेड रिक्वेस्ट तर टू हॅवचं वापरतो. हे दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा टॉपिक आपण संपवलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकता. ठीक आहे, पुढचे 2 ते 3 मिनिटं तुमच्यासाठी आहेत. काही क्वेरीज असतील तर विचारा, आणि मला तुमचा फीडबॅक हे पण सांगा की तुम्हाला समजतोय का. ठीक आहे, आजचा टॉपिक तुम्हाला समजला का, कालचा टॉपिक तुम्हाला समजला का, हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, काही डाऊट आहेत का विचारा. डाऊट असतील तर नक्की विचारा. काही क्वेरीज असतील तेही विचारा. आजचा टॉपिक झाला तुम्हाला वाटलं असेल की इंग्लिश ग्रामर अवघड नाहीये. इंग्लिश ग्रामर खूप सोपं आहे, अवघड करायची काहीच गरज नाही, खूप सोपं आहे. प्रदीप जबरदस्त सर, थँक्यू प्रदीप. हा, नोट्स, नो डाउट्स अँड अंडरस्टूड द टॉपिक व्हेरी वेल. ओके, थँक्यू योगिता. समजले तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही हुशार आहेत सगळे, काही घाबरायची गरज नाही, कोणी घाबरायची गरज नाही. ग्रामीण भागातला जरी विद्यार्थी असला तरी घाबरायची गरज नाही, आपण आहोत, आहे का नाही. थँक्यू सान्वी. शीतल थँक्यू. सान्वी, हा वेलकम. ठीक आहे, सगळ्यांना समजते तुम्ही खूप हुशार आहेत आणि घाबरायची काहीच गरज नाही. एकदा तुम्हाला हे बेसिक समजलं का नाही, पुढचे टॉपिक तर फटाफट समजणार आहेत. कारण का टेन्स घेणार आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट घेणार सगळे, आणि विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बरं का, असं नाही की टॉपिक झाला आणि सगळं संपवलं, नाही. तुम्हाला टॉपिक झाले की TCS IBPSचे सरळ सेवेचे सगळे प्रश्न आपण घेणार आहेत, आणि तुम्हाला तिथं सॉल्व्ह मी करायला सांगणार आहे. बघा सॉल्व्ह होतात का, आणि सॉल्व्ह तुम्हाला करता आले तर समजायचं की आपल्याला टॉपिक समजलाय सगळा. ठीक आहे, हां. निलिमा क्वेश्चन करतो, थँक्यू सो मच. टाईमचा विचार न करता पूर्ण शकत. हा ते महत्वाचं आहे. उगाच 5-10 मिनिट आपण नाही झालंय म्हणून टॉपिक संपवणं चुकीचं आहे. कारण का, आपल्याला टॉपिक पूर्ण समजणं महत्वाचं आहे, त्याच्यावरचे प्रश्न घेणेही महत्वाचे आहेत. म्हणून 5-10 मिनिट इकडं तिकडं झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला विषय समजणं महत्वाचं आहे, टॉपिक समजणं महत्वाचं आहे. त्यामुळे वेळेचं 5-10 मिनिट इकडं तिकडं ते लक्ष नका देऊ, आणि चांगली गोष्ट आहे तुम्ही इतका वेळ बसताय, पेशन्स ठेवताय, खूप चांगली गोष्ट आहे. हा, नोट्स मिळेल का, हा बघा, काही टॉपिकच्या तुम्हाला नोट्स मिळतील, काही टॉपिक मात्र लिहून करावे लागतील. इव्हन आज पण मी भले तुम्हाला शिकवतोय, पण मी पण माझ्या नोट्स काढत असतो. आणि लँग्वेज असा विषय आहे की जो तुम्हाला लिहूनच करावा लागतो. मी युट्यूबला पण सांगितलं, इथं पण सांगतो. बरं, सगळ्यांसाठी म्हणजे माझ्यासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे मित्रांनो, की लँग्वेज असा विषय आहे जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत लँग्वेज जमत नाही. कोणतीही भाषा, इंग्लिश असू द्या, गुजराती असू द्या, तेलुगू असू द्या, कोणती असू द्या, ज्यावेळेस तुम्ही भाषेचा अभ्यास करता, व्याकरणाचा अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला लिहावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस शिकवत असतो त्यावेळेस रनिंग मध्ये पण तुम्ही नोट्स काढत चला. कारण का, ते रनिंग मधले ज्या नोट्स तुम्ही काढता का नाही, ते आयुष्यभर विसरत नाहीत तुम्ही. कारण का, ते तुम्ही लक्ष देऊन ऐकलेलं असतं आणि ते लगेच लिहिलेलं असतं, ते क्लिक होतं लगेच माइंडला. म्हणून ते लिहून ठेवत जावा. काही टॉपिकच्या नोट्स तुम्हाला मिळतील, काही टॉपिकच्या तुम्हाला लिहावे लागतील. जसे डायरेक्ट इनडायरेक्ट जे आहे ते तुम्हाला लिहूनच काढावं लागेल. ठीक आहे, कालचा टॉपिक आहे अयंदी आर्टिकल जो आहे त्याचं तुम्हाला नोट्स मिळून जातील, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आजचं जे बेसिक आहे ते मात्र लिहावं लागेल. का, त्याचं कारण सांगतो मी. बेसिक हा टॉपिक असा आहे की जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत तुमचे काय म्हणून आपण त्याला चुका सुधारत नाही. म्हणून हा टॉपिक तुम्हाला लिहावंच लागेल. ठीक आहे, पुढचे जे टॉपिक आहे त्याच्या काही नोट्स देईल मी, जसं की काल आर्टिकल आहे त्याचं देईन. कारण का, त्याच्यामध्ये जास्त काही हे नाहीये, आणि रूल्स रिवाइज करायला ते तुम्हाला पाहिजेच. त्यामुळे त्याची PDF तर मिळेल. काही टॉपिकच्या PDF मिळतील, काही टॉपिकच्या PDF मिळणार नाही, ते मी तुम्हाला सांगतच जाईल. ठीक आहे, ओके निखिल.
हळू बघायचं पृथ्वीराज. ठीक आहे, स्पीड सगळ्यांसाठी ठेवतोय आपण, कारण का आपल्याला सगळं सिलेबस कव्हर करायचं आहे. उगाच एक टॉपिक घेऊन 2-2 दिवस 3 दिवस घालवायचे नाही आहेत आपल्याला. सगळ्यांना व्यवस्थित समजेल. तुम्हाला स्पीड ॲपमध्ये स्पीड पण असतो, तुम्हाला स्पीड जसा पाहिजे तुम्हाला तसा करता येतो. तुम्हाला स्पीड जसा पाहिजे तसा ऍडजस्ट करून घ्या आणि त्यानुसार लेक्चर पहा. ठीक आहे, लवकरात लवकर तुमचंही कंप्लीट होईल आणि आपण एकही पॉईंट सोडत नाही हे लक्षात ठेवा. आपण सगळं कव्हर करायचं बघतोय. आपल्याला लेक्चर जे आहे त्या लेक्चरमध्ये सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे, म्हणून ते घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, आणि जर का तुम्हाला काय वाटत असेल पृथ्वीराज तर तुम्ही युट्यूबवरच्या अगोदर लेक्चर पहा. आपले 6 ते 7 लेक्चर झाले तिकडं, ते बघितले की तुम्हाला बरोबर हे समजून जाईल बाकीचं पण. ठीक आहे, सगळ्यांना समजतंय, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आणखीन काही डाऊट आहेत का विचारा, नाही तर आपण थांबू इथंच. बाकी समजलं सगळ्यांना? आजचा टॉपिक समजला, कालचा आणि आजचा टॉपिक समजला का? ओके आकाश, ओके. वेलकम निखिल. हां, ठीक आहे, पुढचा टॉपिक आपला असेल टेन्स. टेन्स हा टॉपिक आपण घेणार आहे आणि त्याच्यावरचे सगळे TCSने घेतलेले प्रश्न. कारण का हे जे पुढचे टॉपिक आहे टेन्स, डायरेक्ट, इनडायरेक्ट, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, ह्यांनी अख्खं TCSचे पेपर भरलेले आहेत. सगळ्यामध्ये हेच 3 टॉपिक आहेत, टेन्स, नंतर काय ऍक्टिव्ह, पॅसिव्ह आणि डायरेक्ट, इनडायरेक्ट. ह्याच्यावर खूप भर दिलेला आहे, ते आपण सगळं घेणार आहे. ओके ऋतुजा, सान्वी, संतोष. ओके चालेल, ठीक आहे. चला भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन उदाहरणं, आणखीन सराव घेऊ आणि इंग्लिश ग्रामर आणखीन आपण सोपं करू. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.